किरण इनामदार सरांचं स्वागत करतो. ते आजचे आपले एक्सपर्ट मार्गदर्शक आहेत. सरांची ओळख मी इनॉग्रेशनच्या वेळेला करून दिली होती, तरी पण आज मला मुद्दामून करून द्यायला आवडेल. सरांचा मोठा अनुभव आहे उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये. ते राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त प्रेरक प्रशिक्षक व सल्लागार आहेत या विषयाचे. आणि सर आपल्यासोबत आज आणि उद्या 2 दिवस असणार आहेत. महत्वाची गोष्ट अशी सगळ्यांनी नोंद घ्यावी अशी, आपण रोज संध्याकाळी 5 ते 6 1 तास भेटतो. पण सरांसोबत आपल्याला रोज 1.5 तास स्पेंड करायचा आहे. म्हणजे 5 ते 6:30 ह्या 3 तासामध्ये आजचा 1.5 तास, उद्याचा 1.5 तास याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळणार आहेत. आणि सर आपल्यासोबत आज सॉफ्ट स्किलमध्ये कम्युनिकेशन स्किल किंवा कम्युनिकेशन काय असतं याच्याविषयी सर आपल्याशी बोलणार आहेत. आणि अजूनही वेगळा विषय त्यांच्याकडे आहे, त्याची सुरुवात ते आज आणि उद्या करतील. त्याच्याविषयी सर आपल्याला अजून जास्त डिटेलमध्ये सांगू शकतील. सर तुमचं स्वागत आहे आणि सर तुम्ही मार्गदर्शन सुरू करू शकता. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार सर. मला नमस्कार सर. आपण असं समजूया की आपण एका वर्गात बसलेलो आहोत. फक्त इथे या वर्गात बोलताना तुमचा माईक ऑन करायचा आणि बोलणं झाल्यावर लगेच ऑफ करायचा. ऑन ऑफ ते तुम्हाला पटकन जमलं पाहिजे, म्हणजे आपलं कम्युनिकेशन खूप सुंदर होईल. सगळ्यांना कळालं मी काय बोलतो ते? हो 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 सर. या पद्धतीने आपण जाऊया. आता विषय खूप महत्वाचा आहे. आणि आता आधी ज्या काय ज्योती मॅडम ना स्वाती मॅडम आधी कोण होते आता प्रेझेंटेशन करणाऱ्या? श्वेता कामत. माझं नाव श्वेता कामत. हा, त्या नेमकं या विषयाच्या संदर्भातच काम करतायत आणि ते हेच सगळं बोलत होत्या. त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की कम्युनिकेशन स्किल्स, आता हे स्किल जे आहे ते तुम्हाला अवगत आहे की नाही? हो, आवडतं ना. नाही, आवडतं की नाही असं नाही मी विचारलं. अवगत आहे की नाही? तुम्हाला हे स्किल आहे की नाही? आहे 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 अवगत आहे. कधीपासून तुम्ही हे वापरतायत कम्युनिकेशन स्किल? ज्यावेळेस आपण बोलण्यापासून, लहानपणीपासून जेव्हा आपण बोलायला शिकतो तेव्हापासूनच. म्हणजे कधीपासून? मे बी आपण 2-3 वर्षांनी आपण एक शब्द वगैरे बोलायला लागतो लहानपणी. चूक आहे. उत्तर चुकीचं आहे. जन्मापासून. जन्मापासून उत्तर चुकीचं आहे. ऐकून. नाही, आपण कधीपासून कम्युनिकेशन करायला लागलो? जेव्हा आपले मम्मी पप्पा आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा. नाही, जरा नीट विचार करा. उत्तर तुम्हाला माहिती आहे आणि मग उत्तर समजल्यावर तुम्हाला असं वाटेल अरे एवढं सुद्धा आपल्याला माहिती नाही. एकमेकांचा उच्चार ऐकून. कधीपासून तुम्ही कम्युनिकेशन करायला सुरुवात केली? सांगू उत्तर? हो सांगा ना, सांगा. जन्माच्या आधीपासून. ते कसं काय? आईच्या पोटात असताना पासून, बरोबर की नाही? तुम्ही 3 इडियट सिनेमा बघितला की नाही? हो. त्याच्यात ऑल इज वेल म्हटल्यावर पोटातलं बाळ काय करतं? किक करतं. मारतं ना. म्हणजे काय ते कम्युनिकेशन आहे ना. त्याला हो. जेव्हा आवडतं तेव्हा तो किक मारतं. मग आपण सुद्धा कम्युनिकेशन कधीपासून सुरू केलंय? आईच्या पोटात असतानाच. म्हणजे आपल्या जन्माच्या आधीपासून आपण आधीपासूनच. राईट. आपण सगळेच करतोय. आता हे कधीपर्यंत चालणार आहे? आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत. त्याच्यानंतर मग देवाशी स्वर्गात गप्पा. त्याच्यानंतर सुद्धा चालू राहू शकतं. ते कसं काय? गेल्यानंतर सुद्धा कम्युनिकेशन करू शकतो. कसं करू शकू गेल्यानंतर? आता जे माझं भाषण आहे ते जर सचिनने टेप करून ठेवलं आणि मी दुर्दैवाने गेलो, तर गेल्यानंतर सुद्धा हे भाषण लोक ऐकतील की नाही ऐकणार? हो हो. मग ते मी कम्युनिकेशन केलं की नाही केलं? केलं. रेकॉर्डेड मीडियम मध्ये केलं. मग तुमच्या लक्षात आलं का? आपण जन्माच्या आधीपासून जी गोष्ट करतोय
आणि आपण गेल्यानंतर सुद्धा चेक चालूच राहणार आहे. हे कम्युनिकेशन आहे आणि हे कम्युनिकेशन स्किल आता आपल्याला शिकवावं लागतंय आणि हे स्किल आहे. बरं, दुसरा एक प्रश्न विचारतो, तुमच्या माहितीत कोणी आहे का की जो फक्त कम्युनिकेशन स्किलवर करोडपती झालेला आहे? अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. अजून कोण? अक्षय कुमार. हा, अमिताभ बच्चन सगळ्यात सक्सेसफुल आहे म्हणून तो लगेच लक्षात आला. पण कोणताही नट, अक्षय कुमार. कोणताही नट, कोणतीही नटी, कोणताही डायरेक्टर, कोणताही लेखक, कोणताही संगीतकार, हे सगळे कशाच्या जोरावर करोडपती झालेले? कम्युनिकेशन. मग भले ते 10वी नापास जरी असले, भले ते रिक्षा ड्रायव्हर जरी असले, तरी ते जेव्हा उत्तम कम्युनिकेट करायला लागले आणि त्यांना सिनेमामध्ये घेतलं गेलं, ते करोडपती झाले आणि फेमस झाले. म्हणजे हे जे कम्युनिकेशन स्किल आहे ते जर आपल्याला जमलं तर आपण करोडपती होऊ शकतो, नाही का? अजून कोण व्यक्ती आहे की कम्युनिकेशन स्किल्सवर किंवा कम्युनिकेशन मुळे तो करोडपती झालेला आहे, जे आपण त्याला भेटलो पण नाहीये पण आपल्याला माहिती आहे की तो खूप मोठा झालाय? माहिती आहे तुम्हाला? बिल गेट्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याच्यावर जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत माणूस कोण झाला? तर बिल गेट्स झाला. कशाच्या जोरावर? कम्युनिकेशनच्या जोरावर. मग आता आपण समजून घेऊया हे कम्युनिकेशन काय. कम्युनिकेशन म्हणजे आपल्या मनात एखादा जर कल्पना असेल, एखादी आयडिया असेल, एखादा विचार असेल किंवा तुमचं एखादं मत असेल, तर ते मत दुसऱ्याला सांगणे म्हणजे कम्युनिकेशन करणे. मग आपण जन्माच्या आधी कम्युनिकेशन केलं, 3 इडियट्सचं मी उदाहरण दिलं, किंवा वीर अभिमन्यू, त्याला पोटात असतानाच समजलं की चक्रव्यूहात कसं घुसायचं, बरोबर की नाही? मग कम्युनिकेशन चालू होतं. जन्म झाल्यानंतर लगेच काय कम्युनिकेट करतो आपण? जन्म झाल्या जर बाळ रडलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम असतो, त्याला थापट्या मारून रडवतात, माहितीये तुम्हाला? म्हणजे पहिलं रडणं हे कम्युनिकेशन आहे, जे जन्म झाल्या आपोआप होतं, नाळ तोडल्या आपोआप होतं. मग घरात जेव्हा बाळ येतं आणि थकून भागून त्याचे वडील घरी येतात आणि बाळाकडे बघून ते बाळ खुदकन हसतं, पूर्ण त्यांचा थकवा निघून जातो. आईकडे बघून जेव्हा बाळ हसतं तेव्हा पूर्ण थकवा निघून जातो. मग हसणं म्हणजे काय? ते कम्युनिकेशन आहे. बाळ परत रडायला लागतं. कधी रडायला लागतं? त्याला भूक लागली की रडायला लागतं. म्हणजे ते काय करते? कम्युनिकेशन करते. काय कम्युनिकेशन? मला भूक लागली आहे. मग त्याला दूध पाजलं की परत शांत राहतं, परत खेळायला लागतं, परत हसायला लागतं. म्हणजे काही न कळत सुद्धा देवाने आपल्याला अशी ऍबिलिटी दिलेली आहे की आपण कम्युनिकेशन करू शकतो. फक्त ह्युमन बिईंगच नाही, प्राणी पण खूप सुंदर कम्युनिकेशन करतात. आपल्याला त्यांची भाषा कळत नाही पण त्यांची पण भाषा असेल, त्यांची फ्रिक्वेन्सी असते. ते काही नाही बोलले तरी त्यांना एकमेकांना समजून जातं. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, झाडावर बसलेले 2 कावळे एकमेकांशी काहीतरी बोलत असावे. किंवा आपण जे नदीच्या किनाऱ्याने चालत असताना रात्री डराव ते जे बेडूक ओरडत असतात, आपल्याला वाटतं काय डराव चाललंय, पण त्यांचं कम्युनिकेशन चालू असतं. बरेच पक्षी सुद्धा एकमेकांशी लांब बोलत असतात. आता उन्हाळा सुरू झाला की कोकिळा गायला लागते, आपण म्हणतो कोकिळा गाती, पण ते कम्युनिकेशन आहे. तर हे कम्युनिकेशन म्हणजे काय आपण बघितलं तर एखादा विचार, एखादी कल्पना किंवा तुमचं मत हे लोकांना सांगणे. मग आता हे कम्युनिकेशन कसं करता येईल? तर बोलून करता येतं, म्हणजे शब्द उच्चारून बोलून करता येतं, सिग्नल्स देता येतात,
किंवा लिहून देता येतं, किंवा आपण कसं बसतोय, कसं वागतोय, म्हणजे त्याला बॉडी लँग्वेज म्हणतात, त्याच्यातून सुद्धा आपल्याला कम्युनिकेशन करता येतं. मग आता कम्युनिकेशन करायला कमीत कमी किती लोक पाहिजे हो? मिनिमम 2. मिनिमम 2. आता याच्यात आपण स्वतःशी सुद्धा बोलत असतो, म्हणजे एक माणूस सुद्धा पुरतो. पण आता जे आपण कम्युनिकेशन बघणार आहोत, जे MBA ला शिकवलं जातं किंवा ते मोठ्या मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये शिकवलं जातं, ते कम्युनिकेशन आपण आता बघणार आहोत. त्यामुळे कमीत कमी या कम्युनिकेशन मध्ये, बिझनेस कम्युनिकेशन मध्ये 2 तरी व्यक्ती पाहिजेच. कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे. अजून काय हवं? 2 व्यक्ती आहेत, त्यांच्यात संवाद कसा होईल? काय हवं त्याला? बाय स्पीकिंग अकॉर्डिंग टू बॉडी लँग्वेज. माध्यम पाहिजे की नको? माध्यम म्हणजे काय? एकतर भाषा पाहिजे, किंवा चित्र पाहिजे, किंवा सिग्नल पाहिजे. मग असे जसं त्या मॅडम बोलल्या की बॉडी लँग्वेज किंवा सिग्नल किंवा नुसता रंग दाखवला तरी कम्युनिकेशन होतं, आहे की नाही? हे पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी, ते दाखवण्यासाठी एक कोड पाहिजे, कोड. जसं आपण ए लिहितो, अप डाऊन स्ट्रेट. ए लिहिला की आपल्याला समजतं की हे अल्फाबेट मधलं पहिलं अक्षर आहे, ए, पहिला अल्फाबेट, बरोबर की नाही? मग असं त्रिकोण काढायचा आणि त्याला मध्ये रेष द्यायची, त्याला आपण ए म्हणायला शिकलोय, म्हणजे तो कोड झाला. असं कोणीही काढलं तर त्याला लोक काय डिकोड काय करतील, याचा अर्थ ए आहे. किंवा आपण मराठीत अ लिहिला की 2 वाट्या काढून, रेख काढून सरळ रेष द्यायची, म्हणजे झाला अ. मग हा एक कोड झाला. मग प्रत्येक लँग्वेजचा एक कोड असतो. तो कोड आपण जर लिहून पाठवला तर तो डिकोड, म्हणजे त्याचा अर्थ लागायला पाहिजे. म्हणजे एक सेंडर पाहिजे, एक रिसिव्हर पाहिजे, आणि माध्यम पाहिजे, आणि त्याला कोड पाहिजे, आणि डिकोडिंगची सोय पाहिजे. आता जसं झूमवर आपण बोलतोय, मी इकडून बोललो की तो सिग्नल कुठून तरी जातोय, म्हणजे तो कोड तयार होतो, आणि तो कोड तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये येतो, आणि तो डिकोड केला जातो, आणि माझं चित्र तुम्हाला दिसायला लागतं, आणि माझं बोलणं तुम्हाला ऐकायला यायला लागतं. म्हणजे तुम्ही आहात, मी आहे, मध्ये माध्यम आहे, सिग्नल आहे, कोडिंग आहे, आणि डिकोडिंग पण आहे. अजून काय आवश्यक आहे हो? मुख्य, हॅलो, अजून काय आवश्यक आहे कम्युनिकेशनसाठी? विषय. हा, विषय किंवा मेसेज किंवा काय कम्युनिकेट करायचं ते, हे हवंच. हे जर नसेल, 2 लोक असतील, ही सगळी यंत्रणा असेल, तर काही उपयोग होणार नाही. जसं सचिन सरांनी मला विषय दिला, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल मधलं कम्युनिकेशन स्किल्स जर तुम्ही आम्हाला सांगा. हा विषय आहे. हा जर विषय दिला नसता आणि म्हणाला असता की सर तुम्ही ऑनलाईन या बरं का, सगळे मुलं बसलेले आहेत, मी ऑनलाईन आलो असतो, आपण काय केलं असतं? मी नुसतंच बघत बसलो असतो. तुम्ही म्हणाले असते कोण आहेत, काय आहेत, मनातल्या मनात. सचिन म्हणाला असता की मी तर सरांना इन्व्हाइट केलेलं आहे. पण पुढे काय? तर विषय जर नसेल, मेसेज जर नसेल, तर याला काय उपयोग नाही. मग मेसेज पाहिजे. अजून काय आवश्यक आहे सांगा बरं? मी आतापर्यंत जे बोललो ते समजतंय ना? हो. हो सर. हो सर. काय हवं आता? अजून काय हवं? हो सर. अजून काय हवं कम्युनिकेशनसाठी? अजून काय हवं? अंडरस्टँडिंग. हा, म्हणजे अंडरस्टँडिंग आहे की नाही हे मला कसं काय कळणार? त्याला म्हणतात फीडबॅक. मी तुम्हाला आत्ताच विचारलं ना, मी जे आतापर्यंत सांगितलं समजतंय ना? लगेच तुम्ही म्हणाला हो सर, समजतंय सर, आहे की नाही? मी प्रश्न विचारला की तुम्ही उत्तर देताय, तुम्ही प्रश्न विचारताय, मग ह्याला काय म्हणतो आपण? फीडबॅक म्हणतो. म्हणजे आता कम्युनिकेशनसाठी प्रोसेस काय आहे? 2 व्यक्ती पाहिजे, मेसेज पाहिजे, माध्यम पाहिजे, कोड पाहिजे, डिकोड पाहिजे, आणि शिवाय फीडबॅक पाहिजे. मग आपण जर वर्गात बसलो असू तर मी तुमच्याकडे पाहतच बोलणार, आणि मग तुम्ही मान हलवतात किंवा कधी कधी हू करतात, कधी डोका नाही करतात. मग त्या नाही वरून, हो वरून, हू वरून
किंवा तुम्ही उत्तर देतात त्याच्यावरून मला काय समजतं की मी जे काय बोलतो आहे ते तुम्हाला समजतंय हे मला समजतं. त्याला म्हणतात फीडबॅक. हे सगळं असल्यावरच कम्युनिकेशन होऊ शकतं. त्याला मराठीत आपण काय म्हणतो, संवाद. आणि संवाद हा शब्द जो आहे, संवाद म्हणजे चांगलं कम्युनिकेशन. त्याच्यात वाद पण आहे. वाद म्हणजे तुम्हाला माहितीये, मराठी तुम्हाला येतं. वाद म्हणजे काय, भांडण. ते पण कम्युनिकेशन आहे. पण संवाद म्हणजे चांगलं कम्युनिकेशन, वाद म्हणजे भांडण, आणि सुसंवाद म्हणजे उत्तम कम्युनिकेशन. मी दोघांमध्ये एकदम बरोबर कम्युनिकेशन झालेलं आहे. ठीक आहे. मग आता मेसेज म्हणजे काय आहे, तर मेसेज म्हणजे एखादी आयडिया किंवा एखादा पॉइंट किंवा व्हर्बल किंवा रिटन कम्युनिकेशन किंवा नॉन व्हर्बल म्हणजे सिम्बॉल किंवा चित्र किंवा काही न बोलता केलेलं कम्युनिकेशन, त्याला म्हणतात मेसेज. उदाहरणार्थ तुम्ही गाडी चालवत आलेला आहात आणि एका चौकात आलात आणि तिथे एक पोलीस उभा आहे आणि त्याने हात वरती केला. पोलीस आपल्याशी काही बोलला का? नाही, पण हात तर दाखवला ना. त्याने हात दाखवला म्हणजे काय हात केलं, दाखवला, थांबवलंय. थांबवलंय हे. हात बघितल्यावर सुद्धा तर घुसला तर तो काय करतो, आता असा हात दाखवतो, या इकडे बाजूला. आहे की नाही? मग तुम्हाला काय कम्युनिकेट होतं, आता झालं 15-20 मिनिटं गेले, 1000 रुपये नक्की कमी फाईन लागला. आणि याला पटवावं लागणार, आहे की नाही. म्हणजे नुसत्या हातावर केवढं कम्युनिकेशन आहे. मग ते काय झालं, हा मेसेज आहे. थांबा, इकडच्या लोकांनी जा, हा मेसेज आहे. मग आता हा जो मेसेज आहे ना, हा मेसेज कसा पाहिजे, अगदी क्लिअर पाहिजे. क्लिअर जर नसेल तर गोंधळ होईल. पोलिसांनी तुम्हाला बोलवलं आणि लगेच थांबा म्हटलं आणि इकडच्या माणसाला बोलवलं आणि इकडच्याही माणसाला बोलवलं, त्यालाच क्लिअर नाही की नेमकं कोणाला सोडायचंय आणि कोणाला थांबवायचंय. असा जर मेसेज जर त्यांनी पाठवला तर काय होईल, लोक त्याला शिवाय घालतील, ऍक्सिडेंट तो घडवून आणेल आणि लोक म्हणतील की अरे याला पोलीस कोणी केला, याला तर काहीच कळत नाही, याचा मेसेज क्लिअर नाहीये. मग त्याला काय करावं लागतं, पूर्ण वरती हात ठेवावा लागतो. त्याच्यासाठी त्याला ट्रेनिंग देतं आणि पोलिसांचं हे ट्रेनिंग पीटीसी मध्ये चालतं आणि नंतरच त्यांना रस्त्यावर उभं करायला परवानगी आहे. जो रिसिव्हर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे तर तुमचा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. आता बऱ्याच वेळा मूकबधिर मुलांची शाळा असते, तर तिथले जे टीचर असतात त्यांना वेगळं ट्रेनिंग असतं, कारण त्यांच्या समोर बसलेले जे लोक आहेत, मुलं आहेत, ते कोण आहेत, मूकबधिर आहेत. मुकबंदी स्पेशल लँग्वेज आहे, स्पेशल हावभाव आहे, स्पेशल सगळी लिपी आहे आणि मग त्याच्यातनं ते कम्युनिकेट करतात. असंच जर ब्लाइंड मुलं असतील, ब्लाइंड लोक असतील, तर त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करायचं ते वेगळे. म्हणजे आपल्याला आपण कोणाशी कम्युनिकेट करतोय त्याच्याबद्दल आपल्याला. हॅलो, अरे काल तो गड ना. हॅलो, कोणाचा तरी माईक ऑन आहे आणि कोणतरी सांगतंय काहीतरी उघडणं. म्हणजे माईक ऑफ करा, जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हाच फक्त माईक ऑन करा. सूचना समजली का? हॅलो, हो सर. सूचना समजली का? हा, आज जे कम्युनिकेशन स्किलवर लेक्चर आहे ना, ते प्रॅक्टिकल पण आहे आणि लेक्चर पण आहे. त्यामुळे तुम्ही लगेच समजली का तर लगेच हो म्हणायला पाहिजे किंवा यस नो मेसेज मध्ये टाकते. आता कम्युनिकेट करताना मी काय करतोय, माझ्या डोक्यातली जी कल्पना आहे, जी आयडिया आहे, जो मेसेज आहे तो तुम्हाला देतोय. तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही काय करतायत तो समजावून घेतायत. तुम्ही जे आहात ते कोण आहात हे सचिन सरांनी मला आधीच सांगितलेलं. त्यामुळे माझा ऑडियन्स कोण आहे हे मला माहिती आहे. तुम्ही सगळे कॉलेजमधले विद्यार्थी आहात आणि तुम्ही आता विचार करत आहात की आपल्याला काहीतरी व्यवसाय धंदा करायचा आहे, बरोबर आहे ना. तर हे अंडरस्टँडिंग आहे आणि म्हणून त्या दृष्टीने हे लेक्चर मी तयार केलेलं आहे आणि ते मी आता तुम्हाला देतोय. म्हणजे मी आता कम्युनिकेट करतोय आणि आता हे प्रॅक्टिकली कम्युनिकेशनचं प्रॅक्टिकल लेक्चर चालू आहे. बरोबर आहे का? समजलं का?
हो सर. Yes, sir. तुम्ही जे हो म्हणताय ते काय झालं, तो मला फीडबॅक मिळतोय. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे, कम्युनिकेशन संवाद चांगला साधला गेला, हे कधी ठरवायचं? जेव्हा मला अपेक्षित उत्तर मिळतं किंवा अपेक्षित रिझल्ट मिळतो, मला जे हवं आहे ते जेव्हा घडतं, त्याला म्हणायचं की कम्युनिकेशन सुंदर चालू आहे. आता जर मी तुम्हाला विचारलं मी काय बोललो समजतंय का, आणि काही लोक तर म्हणाले नाही ऐकू येत नाही सर, तुम्ही काय बोलताय आम्हाला काहीच कळत नाही. समजा एक कन्नड मधला एक मुलगा असेल तर तो तिथे बसलेला आहे, त्याला तर काहीच कळणार नाही. मग तो काय म्हणेल, समज नाही रहा है ना. म्हणजे मग मला अपेक्षित काय आहे, सचिन सरांना अपेक्षित काय आहे की कम्युनिकेशन स्किल तुम्हाला समजावं, तर ते त्याला समजतंय का, नाही समजत आहे. मग त्याच्यावर फीडबॅक काय मिळणार की नाही समजत आहे, म्हणजे अपेक्षित रिझल्ट झाला नाही तर कम्युनिकेशन उत्तम झालेलं नाही. ठीक आहे. मग आता डेफिनेशन मध्ये वगैरे आपण जाऊया नको, आपण प्रॅक्टिकली बघितलं कम्युनिकेशन म्हणजे काय. तर का बरं, काय उपयोग आहे हो या कम्युनिकेशनचा? कम्युनिकेशन कशासाठी करायचं, काय उपयोग आहे? संवाद साधून आपल्याला हवं तो आउटकम मिळवण्यासाठी, आपली आयडिया आणि आपलं सगळं विचार एक्सप्रेस करण्यासाठी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अजून आपला कॉन्फिडन्स वाढतो. जो कम्युनिकेट करतोय त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, आणि ज्याच्याशी कम्युनिकेट करतोय त्याचाही कॉन्फिडन्स वाढू शकतो. म्हणजे तुम्ही खंबीर होऊ शकता. तुमचा एक्स्ट्रोवर्ट confidence होतो आपण, हा एक्स्ट्रोवर्ट होतो आपण जास्तीत जास्त. बरोबर आहे, बरोबर आहे. अजून तुम्ही जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी जमवू शकतात. कशामुळे? फक्त कम्युनिकेशनमुळे. तुम्ही नवीन कॉलेजमध्ये गेलात आणि कोणाशी बोललाच नाही, तुमच्याशी कोणी बोलायला आला तरी तुम्ही बोलला नाही, कम्युनिकेटच केलं नाही, तुमचे मित्रमैत्रिणी होतील का? नाही होणार. नाही. हे तर तुम्ही स्वतःहून कोणाकडे गेलात, सेकंड केला, माझं नाव किरण इनामदार, तुझं नाव काय, तू कुठे राहते, मी कुठे राहतो, अमुक काय तमुक काय, आणि तुमचे मित्र मैत्रिणी वाढायला लागतात. म्हणजे कम्युनिकेशनमुळे तुमचा मित्र परिवार खूप वाढू शकतो. नाही म्हणजे माध्यम पाहिजे. अजून तुमचं जर काही प्रॉडक्ट असेल, आता मगाशी जसं त्यांनी वेबसाईटचं पूर्ण कम्युनिकेशन केलं, मी काय करू शकते हे जेव्हा लोकांना सांगितलं, लोकांना जर ते प्रॉडक्ट हवं असेल तर त्यांना बरोबर श्वेताची आठवण होणार आणि ते कम्युनिकेशन उपयोगी पडणार. त्यामुळे कम्युनिकेशन मध्ये मुळे व्यवसाय वाढू शकतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो, तुम्ही फेमस होऊ शकतात, तुम्ही करोडपती होऊ शकतात, तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवू शकतात, तुमचे प्रश्न लोक सोडवू शकतात. त्यामुळे कम्युनिकेशन हे खूपच महत्वाचं आहे. आता कम्युनिकेशन कशासाठी करायचं आपल्याला? तर एखाद्याचं बिहेवियर चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी कम्युनिकेशन आवश्यक आहे. नुसतं त्याच्यासाठी आरडाओरडा करून किंवा त्याच्याशी न बोलता त्याचं बिहेवियर चेंज होणार नाहीये. मग तुम्ही अनेक सिनेमांमध्ये बघतात किंवा अनेक घरांमध्ये बघतात, एखाद्याचं बिहेवियर चांगलं नसेल तर त्याला लोक कम्युनिकेशन करून उत्तम त्याचं बिहेवियर करू शकतात. बरोबर की नाही? मग एखाद्याकडून काही काम करून घ्यायची. मॅनेजमेंटची व्याख्या काय हो माहितीये तुम्हाला? मॅनेजमेंटची व्याख्या मी अगदी सोपी व्याख्या सांगतो. मॅनेजमेंट इज गेटिंग थिंग्स डन. म्हणजे लोकांकडून काम करून घ्या. बरोबर की नाही? आता ही व्याख्या खूप जुनी झाली. आता नवीन व्याख्या काय माहितीये? लोकांकडून काम करून घ्या, असं करून घ्या की त्यांना असं वाटायला पाहिजे की हे त्यांचंच काम आहे. मग एखाद्याकडून काम करून घ्यायचं आणि त्याला असं वाटायला पाहिजे की हे त्याचंच काम आहे. हे कसं शक्य आहे हो? हे फक्त कम्युनिकेशननी शक्य आहे. मग एखाद्याकडून काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? कम्युनिकेशन करावं लागतं. कधी कधी लोकांना वाटतं की पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही, पण पैसे न देता सुद्धा उत्तम कम्युनिकेशनवर काम होऊ शकतं. उत्तम कम्युनिकेशन केलं तर मित्र मिळू शकतात, उत्तम कम्युनिकेशन केलं लग्न जमू शकतं, उत्तम कम्युनिकेशन नोकरी मिळू शकते. इंटरव्ह्यू देतो म्हणजे काय करतो? कम्युनिकेशन करतो. इंटरव्ह्यू घेतो म्हणजे काय करतो? कम्युनिकेशन करतो. इंटरव्ह्यू घेणारा सारखं जज करत असतो की हा आपल्याला उपयोगी आहे की नाही, हा आपल्याला मदत करणार आहे की नाही, याच्यामुळे आपल्याला पैसा मिळणार आहे की नाही, या कंपनीत सूट होणार आहे की नाही.
आणि इंटरव्ह्यू देणारा सारखा कम्युनिकेट करत असतो, अहो मी खूप केपेबल आहे, माझ्यात खूप ताकद आहे, मी बघा हे असं केलं, मी बघा पहिला आलेलो आहे, माझं इंग्लिश खूप सुंदर आहे, हे सगळं तो कम्युनिकेट करत असतो. म्हणजे हे सगळं जग जे चाललेलं आहे ते कम्युनिकेशनवर चाललेलं आहे. एकमेकांना समजावून घेण्यासाठी सुद्धा कम्युनिकेशन अत्यंत उपयोगी आहे. एकमेकांचं मत परिवर्तन करण्यासाठी, एखाद्याचा तुम्हाला राग असेल तर त्याच्याबरोबर जास्तीत जास्त कम्युनिकेशन करा, राग निघून जातो आणि तुम्ही एकदम चांगले उत्तम फ्रेंड होऊ शकता. तुमच्या घरात जरी एखाद्या बरोबर तुम्हाला एखाद्या नातेवाईकाबरोबर तुमचं पटत नसेल तर त्याच्याबरोबर जास्तीत जास्त कम्युनिकेशन करा, त्याला समजावून घ्या. जितकं जास्त कम्युनिकेशन कराल, एखाद्या वेळेस खडाजंगी भांडण होईल, पण भांडण झाल्यानंतर सगळा निचरावून जाईल आणि तुम्ही सुंदर तुमचं कम्युनिकेशन व्हायला लागेल आणि तुमचे रिलेशन खूप सुधारतील. त्याचप्रमाणे एकमेकांना माहिती देण्यासाठी आपण कम्युनिकेशन, म्हणजे कम्युनिकेशनचे गोल काय आहे, ध्येय काय आहे, तर एकमेकांना माहिती देण्यासाठी, फ्रेंडशिप करण्यासाठी, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा नवीन काहीतरी काम करून घेण्यासाठी किंवा काम करण्यासाठी हे कम्युनिकेशन आपल्याला आवश्यक आहे. आता कम्युनिकेशन कसं पाहिजे, तर कम्युनिकेशन कम्प्लीट पाहिजे. अर्धवट कम्युनिकेशन काय उपयोगाचं नाही. मी तर आता तुम्हाला असं जर म्हणालो की मला तर भरपूर बोलायचं आहे पण आत्ता नको, नंतर बोलेल, तर तुम्ही काय म्हणाल? नंतर म्हणजे कधी? त्यांना जे बोलायचं होतं ते बोललेच नाही, मी कम्प्लीट झालो. किंवा आत्ताच आपण चला मला इथे बोलवलं एमसीडीने, आपल्या विज्ञान आश्रमाने मला इथे बोलवलं, मी सचिन सरांचे आभार मानतो, तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, झालं, मी बंद केलं. काय होईल? तुम्ही म्हणाल हे अर्धवट काहीतरी बोलला, हे काही कम्प्लीट कम्युनिकेशन झालेलं नाही. मग कम्युनिकेशन कसं पाहिजे? कम्प्लीट पाहिजे, पूर्ण पाहिजे. जो कम्युनिकेट करणारा आहे म्हणजे मी, त्याला अंडरस्टँडिंग पाहिजे की समोर कोण बसलेले ते माहिती पाहिजे. आता समजा माझ्यासमोर जर बसलेले असते तर मी वेगळं कम्युनिकेशन करायला पाहिजे. माझ्यासमोर सगळ्या अंध व्यक्ती बसलेले असतील तर अजून वेगळं. माझ्यासमोर लहान मुलं असतील अगदी दुसरी तिसरीतले, तर माझं कम्युनिकेशन बदलेल. मी फक्त गोष्टीच सांगायला पाहिजे, मी त्यांना खूप हसवायला पाहिजे. आता माझ्या समोर होतकरू उद्योजक आहेत, कॉलेजचे मुलं मुली आहेत, म्हणून माझं कम्युनिकेशन त्याप्रमाणे पाहिजे, मी ते कम्प्लीट पाहिजे. मग कम्प्लीट कम्युनिकेशन नसेल, अर्धवट जर कम्युनिकेशन असेल, कोणाला आवडत नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही, वेळ वाया जातो. जी काय माहिती द्यायची आहे ती पूर्ण देऊन टाकायला पाहिजे. हातचा राखून स्वतः ठेवून असं काही देता कामा नये, पूर्ण कम्प्लीट देऊन टाकायला पाहिजे. बरं, आता कम्युनिकेशन करायचं म्हटलं तर आता मगाशी सचिन सरांनी सांगितलंय की रोज आपण 1 तास करत होतो, आज 1.5 तास करायचे. तर 1.5 तास का? तर एक नवीन विषय सुद्धा आपल्याला आज इंट्रोड्यूस करायचा आहे. पण जर समजा मी कम्युनिकेशन करायला लागलो, कम्युनिकेशन स्किलवर माझं लेक्चर सुरू झालं आणि तुम्ही जर सचिन सरांना विचारला की अहो हे कधी जमणार आहे, सचिन सर म्हणतील मला माहित नाही कधी जमणार आहे, कारण ते खूप हुशार आहेत आणि ते खूप वेळ बोलू शकतात आणि आपलं माझं रटाळ चालूच राहील. काय होईल? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास माझी बडबड चालूच. तुम्ही काय कराल? मी ऐकत बसेन, तुमचं आवडतंय मला हे सगळं ऐकणं. पण काय माहिती का, आपल्याला लाडू आवडतो की नाही? लाडू तो इकडेही लागतो. 1 लाडू खाल्ला खूप छान वाटतं, 2 लाडू वा खूप सुंदर, 3 लाडू नाही आता 4. मला गोड आवडत नाही, मी गोड खात नाही, त्यामुळे लाडूचा प्रश्न. कांदा भजी 10, 20, 25, 50 खाल्ल्यावर म्हणाल आता नको बाबा. तर थोडक्यात काय मला तळले कम्युनिकेशन जे आहे ना ते केलं पाहिजे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मेसेज पाठवता यायला पाहिजे. त्यामुळे सिनेमा सुद्धा जो असतो तो पूर्वी साधारण 3 तासाचा असायचा. आता तो सिनेमा पण कमी कमी होत आलेला आहे, पण सिनेमा पूर्ण असतो, आहे की नाही? 2.5 तासाचा सिनेमा खूपच छान वाटतो लोकांना.
त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मेसेज जर मिळाला, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम झालं, तर असं कम्युनिकेशन म्हणजे दी बेस्ट कम्युनिकेशन. आता असं कम्युनिकेशनचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला माहितीये का, की जे खूपच अवघड आहे आणि जगाच्या पाठीवर उत्तम आहे. तुम्हाला माहितीये का असं कम्युनिकेशन कोणतं? थोडक्यात पण एकदम अप्रोप्रिएट माहितीये तुम्हाला? नाही. तुम्ही टीव्ही पाहता का? हा पाहता मी टीव्ही. टीव्हीवर काय पाहता? लेटेस्ट आता कोरोनाचेच न्यूज असतात जास्ती करून. न्यूज पाहता आहे ना. आणि न्यूज चालू असताना मध्येच ते म्हणतात की आता वेळ झालेली आहे एक छोटासा ब्रेक. ब्रेक घेण्याची. आणि ब्रेक झाल्यावर सुरू की तुम्ही काय करता, लगेच रिमोट घेता आणि दुसरा चॅनलवर काही आहे का ते पाहायला लागतं. बरोबर की नाही? हो. लोक काय करत असतात, टीव्ही वाले लोक एडिटिंग करीत असते पुढे. ऍडव्हर्टायझिंग देतात सर. ऍडव्हर्टायझिंग देतात मध्ये. जाहिराती दाखवतात ना. हो. तुम्ही जाहिरात हो. पाहता का? नाही पाहत. पण ती जी जाहिरात आहे ती आता उद्योजक, होतकरू उद्योजक म्हणून बघायला सुरुवात करा. किती सेकंदाची जाहिरात असते ती? 30, 20. 30 सेकंद 25. 20 सेकंदाची जाहिरात. त्या 20 सेकंदात 3 पिढ्या दाखवून टाकतात. त्याच्यात एखादी ट्यून असते, कलर कॉम्बिनेशन असतं, नट असतात, नट्या असतात आणि 20 सेकंदात ते तुम्हाला त्यांचं प्रॉडक्ट सांगून टाकतात. आता श्वेता मॅडमना त्यांचं प्रॉडक्ट सांगायला वेळ कमी पडत होता आणि सचिन सर म्हणत होते 1च मिनिटं, 30 सेकंद राहिले, श्वेता मॅडम उरका, आहे की नाही? किती अवघड आहे एवढं सगळं 20 सेकंदात बसवायचं. आणि ती जाहिरात लोकांना बघायची इच्छा नसते कारण ते चॅनल बदलतात, तरी ती पाठवायची. आणि दुसऱ्या चॅनलवर सुद्धा एखाद्या ती जाहिरात असते की जेणेकरून ती लोकांना बघायला लावायची. आणि बघितल्यानंतर लोक लगेच दुकानात गेल्यानंतर काय मागतात, कोलगेट द्या हो, निरमा द्या हो किंवा कोका कोला द्या हो, आहे की नाही? त्या 20 सेकंदात हे सगळं बसवून त्याची जिंगल तयार करून त्याच्यावर चाल लावून मोठमोठे नटनट्या घेऊन शूटिंग करून ते तुमच्यापर्यंत आणायचं. ते टीव्हीच्या चॅनलवाल्यांना पैसे द्यावे लागतात, लाखो रुपये. 20 सेकंदाचे लाखो रुपये. त्या नटाला पैसे द्यावे लागतात, लाखो रुपये. म्हणजे एक एक जाहिरात 50-50, 60-60 लाख रुपयाची असेल आणि ती दिवसभरात 8-10 लाख रुपये तर सहज खर्च करून टाकत असतील. मग एवढा खर्च केल्यावर त्यांना त्याचा रिटर्न पण मिळतात कारण तेवढ्या प्रकारे त्यांचे माल विकला जातो. मग हे जे कम्युनिकेशन आहे 20 सेकंदाचं कम्युनिकेशन, दी बेस्ट, कन्साइज, ती जर जाहिरात तासनतास चालू राहिली तर तुम्ही टीव्हीत लावणार नाही. आणि कधी कधी त्या जाहिराती इतक्या डोक्यात घुसतात. उदाहरणार्थ वॉशिंग पावडर निरमा, लगेच तुमच्या कानात ती ट्यून आली असेल, अजूनही ती ट्यून चालू, अजरामर झाली ती ट्यून, वॉशिंग पावडर निरमा, आहे ना. कित्येक डाग आजचे आहे की लगेच तुमच्या लक्षात येतं मी कोणत्या प्रॉडक्ट बद्दल. म्हणजे हे कम्युनिकेशन आहे आणि ते कन्साइज आहे. 20 सेकंदात त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे कन्साइज कम्युनिकेशन पाहिजे. कन्सिडरेशन पाहिजे. कन्सिडरेशन म्हणजे काय, आपला समोरचा माणूस जो आहे त्याच्या शूज मध्ये, म्हणजे त्याला एम्पथी म्हणतात. एम्पथी म्हणजे मी तुमच्या जागी बसलेलो आहे, मग मी लहान असताना, मी तुमच्यासारख्या कॉलेजमध्ये असताना, मी जेव्हा असं काही ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करत होतो तेव्हा लोक कसे बोलत आहेत, तुम्हाला नेमकं काय हवंय, कोणते उदाहरण आवडतील, हे जर कन्सिडर केलं मी आणि त्या प्रकारे मी जर भाषण केलं किंवा त्या प्रकारे मी जर सांगायला सुरुवात केली तर ते तुम्हाला नक्की आवडेल. तर ते आहे. मगाशी मी सांगितलं जाहिराती, तर त्या जाहिराती सुद्धा बरोबर आपला ग्राहक कोण आहे त्याला गृहीत धरून केलेले असतात. उदाहरणार्थ लहान मुलं जर विकत घेणारे असतील तर लहान मुलांसाठीच्या जाहिराती वेगळ्या असतात.
म्हाताऱ्या लोकांसाठी जर डायपर असेल तर म्हाताऱ्या लोकांच्या साठीच्या जाहिराती वेगळ्या असतात. म्हणजे काय, ते कोणाबरोबर कम्युनिकेट करायचंय ते गृहीत धरून ती जाहिरात तयार करतात किंवा ते कम्युनिकेशन तयार करतात. मग त्यांची गरज काय आहे, त्यांना काय आवडतं, त्यांना काय आवडत नाही अजिबात. उदाहरणार्थ तरुण मुलांना जर गीतेवर किंवा काहीतरी असं देवावर लेक्चर द्यायला लागलो, स्पिरिच्युअल काही बोलायला लागलो, तर जवळजवळ 90% लोकांना आवड नाही, 10% लोकांना आवडत. पण हेच जर तरुण मुलांशी आज नवीन पिक्चर कोणता रिलीज झाला, कॉफी कॅफे डे मध्ये कसं झालंय, किंवा नवीन रेस्टॉरंट कोणतं आलेले, जीन्सच्या पॅन्ट किंवा नवीन फॅशन काय, ह्याच्याबद्दल बोलायला लागलं तर लगेच सगळे 100% ऐकायला सुरुवात करतील. हे तर म्हाताऱ्या लोकांबरोबर भजन कीर्तन किंवा रामायणाची कथा किंवा महाभारत हे जर बोलायला लागलो तर त्या म्हाताऱ्या लोकांना, रिटायर्ड लोकांना हे खूप आवडेल. रिटायर्ड लोकांना जर समजा तब्येत कशी चांगली ठेवायची, च्यवनप्राश कसा खायचा, च्यवनप्राश कसा करायचा, हे त्यांना नक्की आवडेल. आणि आता जर मी तुम्हाला सांगायला लागलो की च्यवनप्राश कसा उपयोग आहे आणि लेप कसा लावायचा असतो आणि काढा कसा करायचा असतो, तर तुम्ही म्हणाले काय लावलंय सर, सचिन सर काय आहे तुम्ही, काढा कशाला आम्हाला, आहे की नाही. मग कन्सिडरेशन म्हणजे समोरचा माणूस कोण आहे त्याला कन्सिडर करून त्याची आवड निवड बघून ते कम्युनिकेशन करायला पाहिजे. क्लॅरिटी पाहिजे कम्युनिकेशन मध्ये. कोणाच्या मध्ये क्लॅरिटी पाहिजे, जो कम्युनिकेट करतोय त्याला स्वतःची क्लॅरिटी पाहिजे, आणि कम्युनिकेट केल्यानंतर ज्याला कम्युनिकेट केलेलं आहे त्याला सुद्धा त्याची क्लॅरिटी मिळायला पाहिजे. कॉन्क्रीट कम्युनिकेशन पाहिजे. कॉन्क्रीट कम्युनिकेशन कधी होऊ शकतं, जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स असतो, जेव्हा पूर्ण माहिती तुमच्याकडे असते तेव्हा. जेव्हा तुमच्याकडे पूर्ण माहिती नसते आणि तुम्हाला खाडकन कोणीतरी प्रश्न विचारतो, तुम्ही कोणाला तरी काहीतरी सांगायला जातात, तुम्हाला तर माहिती नाहीये, तर तुम्ही कसं करतात, दबकत गप्तेनं काय ऊ आ ऊ करत 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 काहीतरी अर्धवट बोललं जातं आणि मग समोरच्या व्यक्तीला कळतं की याला काही माहिती नाहीये, आहे ना. मोठ्या व्यक्तीने, कलेक्टरने जर काहीतरी धाडकन प्रश्न विचारला आणि तुम्हाला माहिती नसेल किंवा काय उत्तर द्यायचं हे माहिती नसेल, करेक्ट उत्तर नसेल तुमच्याकडे, तर तुमची ततपप होऊन जाते. त्याला आपण मराठीत ततपप म्हणतो, किंवा तारंबळ झाली किंवा बोबडी वळते, आपोआपच जीभ वळतच नाही. कारण काय, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन करेक्ट नाहीये. मग करेक्ट इन्फॉर्मेशन दिली तर तुमच्याकडे असेल आणि दिली तर काय होईल, आता मी हे लेक्चर तयार केलं, 2-3 दिवस झाले मी अभ्यास करतोय म्हणून मी फ्लुएंटली बोलू शकतो. मी तर अभ्यासच केला नसता आणि मला हे लेक्चर दिलं असतं आणि मी बोलायला सुरुवात केली असती तर मी काय केलं असतं, जरा गडबड केली असती आणि जरा इकडचं तिकडचंच बडबड केली असती आणि झालं कम्युनिकेशन वर, आहे की नाही. त्यामुळे करेक्टनेस तो सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट कम्युनिकेशन करताना, कर्टसी. कर्टसी म्हणजे काय, आदबीने, अगदी प्रेमाने किंवा दुसऱ्याचा मान राखून हे कम्युनिकेशन करायला पाहिजे. भले तुम्ही कितीही एखाद्याशी सहमत नसा, तर सहमत नाहीये हे कसं सांगायचं, हे हसत हसत सुद्धा सांगता येतं आणि शिवी घालून सुद्धा सांगता येतं. मग शिवी घालून जर सांगितलं तर अजूनही भांडण वाढेलच, आणि हसत हसत सांगितलं, अरे बाबा तू खूप मला पटवतोय पण मला काही ते पटत नाही, मी काही याला सहमत नाहीये, तुम्हाला अजून पटवून सांग, मी अजून ऐकायला तयार आहे, पण आत्ता जे तू काय सांगितलं त्याच्याशी मी काही सहमत नाहीये, माझं मत असं आहे. हे जर गोड बोलून तुम्ही सांगितलं तर समोरचा सुद्धा एखाद्या चिडेल, पण तो परत शांत होईल. चिडून चिडून किती माणसं चिडतात, परत शांत. म्हणजे कर्टसी पाहिजे, त्याच्यात मॅनर्स पाहिजे, एकमेकांबद्दल विश्वास पाहिजे, एकमेकांबद्दल आदर पाहिजे. तुम्ही जर दुसऱ्याला आदर दिला तर तो तुम्हाला आदर देईल. तुम्ही जर दुसऱ्याला शिव्या घातल्या तर तो त्याच्यापेक्षा घाणेरड्या शिव्या तुम्हाला घालेल. तुम्ही जर धक्काबुक्की केली तर तो, हे सगळं धक्काबुक्की, शिव्या घालणे, आदर देणे हे सगळे कम्युनिकेशनचे प्रकार आहेत. मग त्यातलं कर्टसी जे आहे ते आदबीने. आता बघा, तुम्ही जर 5 स्टार हॉटेलमध्ये गेला तर तिथला जो वेटर असतो तो किती तुमच्याशी आदबीने बोलतो, की जसं काय तुम्ही म्हणजे देव आहात किंवा तुम्ही म्हणजे लॉर्ड, एकदम करोडपती आहात त्याच्या दृष्टीने.
भले तुम्ही फाटके कपडे जरी घालून गेला आणि 5 स्टार हॉटेलच्या तिथे बसला तर त्याला ट्रेनिंग असं असतं की तो तुझा कस्टमर आहे, तो तिथे येऊन बसलेला आहे, त्याच्याशी आदबीनी बोल. मग एखादा वेडा माणूस, एखादा भिकारी तिथे जाऊन बसला तरी तो आदबीनी बोलेल, काय पाहिजे सर तुम्हाला, तुम्ही इकडे चुकून आलेला आहात का, सर तुम्हाला बाहेर जावं लागेल, आमचे तसे नियम आहेत. इतका शांतपणे करेल. समजा त्याने नाही ऐकलं तर तो सिक्युरिटी गार्डला बोलेल, पण ते त्यांना बाहेर घेऊन जा, आणि मग सिक्युरिटी गार्ड बरोबर त्यांना बाहेर घेऊन जाईल. तो तिथे त्याच्याशी भांडण नाही का, कारण आलेला माणूस कोण आहे. एखाद्या पाकोटा घातलेला माणूस असेल, शेतकरी असेल, अगदी गाड्याने चिखलाचे हात असतील, कपडे असतील, पण तो करोडपती असू शकतो, त्याच्या पाकिटामध्ये लाखो रुपये असू शकतात. त्यामुळे कर्टसी हे कम्युनिकेशन मध्ये फार महत्वाचं. आता कम्युनिकेशन करताना बरेच अडथळे येऊ शकतात, त्याला हर्डल्स म्हणतात. हर्डल्स, कम्युनिकेशन हर्डल्स. काय काय अडथळे असतो तो तुमच्या मते? हॅलो, सगळे आहात ना? येस सर. अडथळे काय काय आहेत? नर्वसनेस, बोलताना बऱ्याच जणांना नर्वसनेस होतो. नर्वसनेस. अजून काय अडथळा असतो? इंट्रोवर्ट असतात, काय काय पर्सनॅलिटीज इंट्रोवर्ट असतात. काय काय? इंट्रोवर्ट असतात, लवकर मिक्सअप नाही होत, सोशली मिक्सअप नाही होत. हो. काही पर्सनॅलिटीज तशा असतात. अजून काय अडथळे असू शकतात? भाषा ही एक अडथळा असू शकते. मगाशी मी म्हटलं ना की कोणी बाहेरच्या देशातून आला असेल तर तो जे काय बोलतो ते आपल्याला काहीच कळत नाही, किंवा एखादा कन्नडमध्ये काहीतरी कुडकुड 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 करायला लागला तर आपल्याला काहीच कळणार नाही, आपण जे बोलतोय ते त्याला कळणार नाही. आणि भाषा एक मोठा अडथळा आहे. अजून जर जास्त माहिती द्यायला लागला एखादा तर माणूस काय करतो, आता बघा ना, तुम्हीच मगाशी म्हणाला की टीव्ही लावला की लगेच आता काय होतंय, कोविडवर किंवा याच्यावर एवढे केसेस झाले, अमुक झालं, तर ती जर इन्फॉर्मेशन जास्तच मिळायला लागली आपल्याला, दर तासाला एवढे पेशंट वाढले, या रुग्णालयात एवढे पेशंट आहे, या भागात एवढे, इकडे लॉकडाऊन आहे, अमुक आहे, तमुक आहे, हा माणूस तिकडे जात होतो त्याला दंड. जास्त इन्फॉर्मेशन आली तर तुम्ही काय कराल, तुम्ही कान बंद करून घ्या. केलं सुरुवातीला आम्ही बातम्या ऐकल्या मागच्या कोविडच्या वेळेस, आणि नंतर बातम्या ऐकणं बंद करून टाकलं. नाही, कम्युनिकेशन नकोच, टीव्हीत लावायचं. घाबरतील लोक. म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन आली तरी तो कम्युनिकेशन मध्ये हार्डल आहे. अजून काय आहे, मी आपल्या इकडून बोलतोय पण कोणतरी आता आपलं कम्युनिकेशन मोबाईलवरून आणि ह्याच्यावरून चाललंय, नेटवरून चाललंय, झूम वरून चाललंय, त्यामुळे कोण काय करते मला माहित नाही. एखाद्या मुलाला जर इंटरेस्टच नसेल कम्युनिकेशन मध्ये, किंवा उद्योजक व्हायचंच नाही आपल्याला, आपल्या सरांनी सांगितलं म्हणून, माझी मैत्रीण तिथे असते म्हणून, माझा मित्र तिथे असतो म्हणून तो इथे येऊन बसला असेल, त्याला इंटरेस्ट नसेल, तर हे भाषण त्याला आवडेल का, हे कम्युनिकेशन त्याला आवडेल का? तर नाही. हे त्याच्या आणि माझ्यामध्ये हा हार्डल आहे, कारण त्याला इंटरेस्टच नाहीये, त्यामुळे तो एक कम्युनिकेशन मधला हार्डल आहे. मगाशी श्वेता मॅडम प्रेझेंटेशन देत होत्या आणि त्यांना सचिन सर सांगत होते 1 मिनिट राहिला, 30 सेकंद राहिले, 10 सेकंद राहिले, म्हणजे मग हार्डल काय झाला आता, वेळ, टाइम. त्या वेळेत जर कम्प्लीट करायचं असेल, आता ऍडव्हर्टाइजमेंट करताना सुद्धा 20 सेकंदात सगळं बसवायचं आहे, म्हणजे टाइम हा हार्डल आहे. तो जो डायरेक्टर आहे, तो जो ऍक्टर आहे, तो जो लेखक आहे, त्याला हे 20 सेकंदात कसं बसवायचं, त्याच्या जाहिरातीमध्ये गाणं पण यायला पाहिजे, त्याच्यात डान्स पण यायला पाहिजे, त्याच्यात मेसेज पण यायला पाहिजे, प्रॉडक्टचं चित्र पण यायला पाहिजे, सगळंच यायला पाहिजे, किंमत पण यायला पाहिजे, आणि फोन नंबर पण यायला पाहिजे, मी केवढ्या गोष्टी येतात, आणि ते 20 सेकंदात. मग वेळ हा जो काय, वेळ हार्डल आहे. डिस्ट्रॅक्शन, नॉईज. आता मगाशी कोणाचा तरी माईक ऑन होता आणि तो अरे ते ठेव ना तिकडे, अमुक कर ना. आता समजा माझ्या इथे सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे, कोणत्या मशीनचा आवाज येतोय, ट्रॅक्टरचा आवाज येतोय, ठाक टूक ठाक टूक, मी काय बोलते तुम्हाला कळणारच नाही. म्हणजे आवाज जे आहे, हा आवाज कम्युनिकेशन मध्ये
डिस्ट्रॅक्शन आहे. अजून काही लोकांना लक्षातच राहत नाही. मग जर लक्षात राहत नसेल मी काय बोललो, मी काय सूचना दिल्या, तर कम्युनिकेशन मध्ये अडल आहे. मी जर पहिले ती सूचना दिली असती की तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते लिहून ठेवा आणि नंतर मला शेवटी प्रश्न विचारा, मी त्याच्या सगळ्याची उत्तरं देईन. हे जर मी पहिल्यांदा सूचना दिली असती आणि एखाद्या व्यक्तीला ती सूचना कळाली पण तिच्या लक्षातच नाही राहिली आणि तिला एकदम प्रश्न आला आणि तिने विचारायला सुरुवात केली, तर काय होईल? माझ्या फ्लो मध्ये, माझ्या कम्युनिकेशन मध्ये अडथळा निर्माण होईल आणि मग मी परत त्यांना सांगावं लागेल की मी पहिल्यांदाच सांगितलंय की तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते शेवटी विचारा, तुम्ही आता मध्ये डिस्टर्ब करू नका. बरोबर की नाही? म्हणजे मग काय आहे, एखाद्याला जर लक्षात राहत नसेल किंवा लक्षात येत नसेल तर ते अडथळा होऊ शकतो. मी जर काही बोललो तर त्याचा वेगळाच अर्थ काढणारे लोक असतात आणि वेगळा अर्थ काढला की त्यांच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू होतं आणि माझं मग नंतर भांडणं होतात आणि मग लोक म्हणतात, अरे मला तसं म्हणायचं नव्हतंच, तुला असं वाटलं की मी असं बोललो, मी तसं काहीच बोललेलं नाहीये, माझं इंटेन्शन वेगळं होतं. म्हणजे वेगळा अर्थ काढणारे लोक असतात. वेगळा अर्थ निघू शकत असेल तर त्या कम्युनिकेशन मध्ये तो अडथळा आहे आणि ते कम्युनिकेशन काही बरोबर नाही. कधी कधी काय होतं की आधीच लोक ठरवून टाकतात की हे काय बोलणार आहे मला माहिती, तुम्ही काय बोलणार आहे मला माहिती, आणि मग ते ऐकूनच घेत नाही आणि मग कम्युनिकेशन मध्ये अडथळा निर्माण होतो. मला सांगायचं असतं वेगळं पण ते होतं वेगळं. घरात बऱ्याच वेळा असं नवरा बायकोंमध्ये होतं, मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये होतं, ऑफिसमध्ये होतं, बॉसमध्ये. बॉस कित्येक लोक असे असतात की ते ऐकूनच घेत नाही. समोर तो माणूस आला ना, तू बोलूच नको रे, तू काय बोलणार आहे मला माहिती. म्हणजे मग त्याला जर चांगलं काही सांगायचं असेल, त्याला बॉसच्या किंवा कंपनीच्या फायद्याचं काही बोलायचं असेल, त्याला बोलूच देत नाही आणि नंतर मग सगळं पाणी वाहून गेल्यानंतर, अरे तू बोलला का नाही? अहो सर तुम्हीच म्हणाले बोलूच नकोस. मग हा कम्युनिकेशन मधला अडथळा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना तोटा होणार, सगळ्यांचे प्रॉब्लेम तयार होणार. त्यामुळे कम्युनिकेशन मध्ये अडथळे जे आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा फिजिकल अडथळे पण असू शकतात. फिजिकल म्हणजे काय, तर आता समजा माझं इंटरनेटचं सिग्नलच गेला, कम्युनिकेशन बंदच होऊन जाईल. समजा कोणाला ऐकूच येईन असं झालं, त्याच्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम झाला, फिजिकल प्रॉब्लेम आहे, बंद होऊन जाईल. काही लोकांना ऐकूच येत नाही, मशीन लावावं लागतं किंवा कमी ऐकायला येतं, मग ते सारखं कान देऊन देऊन ऐकतील, पण काय कम्युनिकेशन चांगलं होऊ शकणार नाही. त्यामुळे ते एक जोक नेहमी आम्ही सांगतो की एक ऐकू कमी येणारा माणूस दुसऱ्या ऐकू कमी येणाऱ्या माणसाला जर बोलायला लागला तर तो म्हणतो, काय गणपतराव ऑफिसमध्ये का? तर तो म्हणतो, नाही नाही ऑफिसमध्ये. असं आहे, मला वाटलं ऑफिसमध्ये. म्हणजे तिन्ही वाक्य जे आहेत ते दोघांनाही कळालेले नाहीयेत आणि दोघेही असं समजतायत की आपण चांगलं कम्युनिकेट करतो. त्यामुळे फिजिकल अडचण येऊ शकते. बऱ्याच वेळा जेंडर म्हणजे एक मुलगा एक मुलीशी जेव्हा बोलतो, एक मुलगी एका मुलाशी जेव्हा बोलतो, आपण जेव्हा एखाद्या बाईशी बोलतो किंवा एखादी बाई जेव्हा एखाद्या माणसाशी बोलते, तर हे दोघेही वेगळे असल्यामुळे काही लोकांमध्ये तो न्यूनगंड असतो. ते बायकांशी बोलू शकत नाही, मुलींशी बोलू शकत नाही, तरुण मुलींशी बोलू शकत नाही. तर तो कम्युनिकेशन मध्ये अडथळा आहे. ते त्यांच्याकडे बघून त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलू शकत नाही. कित्येक मुली लाजतात, खाली मान घालूनच बोलतात. कित्येक मुली पूर्वीच्या पिक्चर मध्ये दाखवतात बघा, पदराला गाठी मारतात किंवा पदराला गोल गोल फिरवतच बोलतात, खाली जमीन उकरत उकरत बोलतात. तर हे सगळे काय कम्युनिकेशन मधले अडथळे आहेत. ते काही कम्युनिटीमध्ये तर बायकांना वरतून बुरखा घ्यावा लागतो. मग तो बुरखा काय कम्युनिकेशन मध्ये अडथळा आहे. आता आपल्याला मास्क लावून हिंडावं लागतं आणि मास्क लावून बोलावं लागतं. मास्क काय कम्युनिकेशन मधला मोठा अडथळा आहे. तुम्ही हसताय का रडताय, बोलताय का चांगलं हो करताय का नाही करताय हे दुसऱ्याला कळत नाही, दुसरा काय म्हणतोय हे तुम्हाला कळत नाही. मग बऱ्याच वेळा जिथे मास्क काढून बोलायला नाही पाहिजे
तिथे पटकन मास्क काढला जातो, बोललं जातं आणि परत मास्क लावला जातो. त्याला काहीच अर्थ नाही. मास्क कशासाठी आहे हे तर कम्युनिकेशन अजून उत्तम झालेलं नाहीये. म्हणजे बघा, मास्क कशासाठी याचं कम्युनिकेशन नाही झालं तर त्याचा काही उपयोग नाही. आणि मास्क लावल्यामुळे कम्युनिकेशन केलं तर ते कम्युनिकेशन उत्तम होणार नाही. अशा सगळ्या गर्तेत आपण अडकलेलो आहोत. मग त्याच्यावर सुद्धा लोकांनी अजून सोल्युशन काढलेले आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे, शील्ड तयार केलेलं. मग शील्ड मध्ये निदान माणसाचा चेहरा दिसतो, तो काय बोलतोय ते कळतं, आणि शिवाय व्हायरस डायरेक्ट बाहेर येत नाही किंवा त्याच्यावर प्रादुर्भाव करणार नाही. म्हणजे लोक त्याच्यावर काम करतायत, बरोबर की नाही? त्यामुळे मास्क हा अडथळा पण आहे आणि मग मास्क हे कम्युनिकेशन पण आहे. मग बऱ्याच वेळा आता लोक काय करायला लागले, मास्कवर काहीतरी स्लोगन लिहायला लागले किंवा मॅचिंगचे मास्क वापरायला लागलेले किंवा मास्क लोकांना वाटायला लागलेले. मग हे सगळं कम्युनिकेशन आहे. मास्क वाटणं, एखाद्याला मास्क प्रेझेंट देणं म्हणजे काय कम्युनिकेशन झालं? एखाद्याला मास्क प्रेझेंट देणं याचा अर्थ काय होतो? हे कम्युनिकेशन काय आहे? मास्क घाला कंपल्सरी, अजून काय कम्युनिकेशन? प्रिकॉशन्स पाळा, हा, प्रिकॉशन्स पाळा सगळे. अजून काय कम्युनिकेशन आहे? स्वतःची काळजी घ्या. हा, मला पण तुझी काळजी वाटते. तुझ्या चांगल्या भविष्यासाठी, तुझी चांगली हेल्थ राहावी म्हणून माझ्यातर्फे तुला हा मास्क मी देतो आहे, तो तू वापर. आणि त्याच्यात अजून एक कम्युनिकेशन असं आहे की तू मास्क वापरला की मला सुद्धा त्याचा फायदा होईल, आहे की नाही? एखाद्याला जर ऑफिसमध्ये एखाद्याला घड्याळ प्रेझेंट दिलं तर त्याचा अर्थ काय लागतो? वेळेवर येत जा. वेळेवर टाइम याला घड्याळाची आवश्यकता आहे, ह्याला वेळेवर येणं. वेळेचं महत्व. जसा अर्थ लावू तसा लागू शकतो, आहे की नाही? म्हणजे मग हे सगळं कम्युनिकेशन आहे. मग आता जो ऐकणारा आहे किंवा जो कम्युनिकेशन घेणार आहे त्याच्याबद्दल जर मला अजिबात प्रेम नसेल, तो कोण आहे काय आपल्याला काय घेणं नाही देणं नाही. समजा पाकिस्तानी कोणीतरी आहे तर तुम्हाला कम्युनिकेट करता येईल का काहीतरी? तुम्हाला नाही. नाही, तुम्हाला करावं असंच वाटणार नाही आणि ते काही कम्युनिकेशन चांगलं होणार नाही. बेसिक कम्युनिकेशन स्किल जर तुमच्याकडे नसतील तर तो एक मोठा अडथळा आहे, तुम्ही कम्युनिकेट करू शकणार नाही. तुम्ही जेव्हा आदिवासी विभागात जातात, आदिवासींमध्ये जातात, जंगलात जातात किंवा जेव्हा अगदी खालच्या दर्जाचे लोक कामगार असतात, सफाई कामगार किंवा अगदी अडाणी, अगदी अशिक्षित, अगदी बिहेवियर चांगलं नसणारे, त्यांच्यावर आपण कम्युनिकेट करू शकतो का? नाही. मग बऱ्याच वेळा त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यांचे जे मालक असतात, ते काय म्हणतात, तुम्ही बोलू नका हो त्यांच्याशी, त्यांची भाषा आम्हाला कळते, आम्ही त्यांच्या भाषेत बोलतो, बरोबर सरळ होतात. पोलीस लोक सुद्धा अशा लोकांशी वेगळं बोलतात. तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेला तर तुमच्याशी वेगळं बोलतात. म्हणजे मग तो जो कोण आपला रिसिव्हर आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्याला जर बेसिक कम्युनिकेशन स्किल्स नसतील तर त्याला त्या पद्धतीने बोलून बरोबर जागेवर आणतात. तुम्हाला जर सब्जेक्टचं पूर्ण नॉलेज नसेल तर तो हर्डल आहे कम्युनिकेशन मध्ये. तुम्हाला जर कम्युनिकेशन करताना सारखं रडायलाच यायला लागलं तर तुम्ही कम्युनिकेट करू शकाल का हो? नाही करू शकणार. बऱ्याच वेळा टीव्ही बघतात, टीव्हीवर ते आजतक वाले कॅमेरा घेऊन उभे असतात आणि मग ती बाई काहीतरी बोलायला लागते आणि ती एकदम रडायलाच लागते आणि ते सगळं तुम्हाला ते कम्युनिकेट करत असतात. ते लाईव्ह प्रक्षेपण चालू असतं. पण त्याच्यात तिला जे काय सांगायचं ती सांगू शकते का? नाही सांगू शकत. मग तो जो कॅमेरामन असतो किंवा तो जो बातमी देणार असतो तो सांगतो की त्यांना आता खूपच भावना आवरू शकत नाहीयेत, आपण त्यांच्याकडे थोड्या वेळाने येऊ. आणि मग थोड्या वेळाने ती डोळे बिळे पिसून मग परत कम्युनिकेट करायला लागते. म्हणजे भावना या कम्युनिकेशन मधला अडथळा आहे. तुम्हाला समजा एखादा विनोद सांगायचा असेल आणि त्या विनोदाने तुम्हालाच हसू यायला लागलं आणि तुम्हीच विनोद सांगायला सुरुवात केली की हसायला लागलं, तर त्या विनोदामुळे लोक असतील का?
तर तुमच्या हसण्यामुळे लोक हसायला लागतात की अरे काय चलो विनोद सांगायचा आहे, पण तो न सांगतो तूच हसत बसलायस, तूच हसत बसलीस. म्हणजे भावना ज्या आहेत, मग रडणं असो, हसणं असो किंवा त्रागा असो, तर भावना जर मध्ये आल्या तर कम्युनिकेशन मध्ये अडथळे निर्माण होतात. तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल तर कम्युनिकेशन मध्ये अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ, तुमचा अगदी खूप महत्वाचा इंटरव्ह्यू आहे, तुम्हाला 2 लाखाची नोकरी मिळणार आहे आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल की आपल्याला जे नॉलेज आहे, आता जो अभ्यास केलेला आहे, तो इथे माझा कॉन्फिडन्स कमी आहे, तुम्ही तिथे बोलू शकत नाही. किंवा तुम्ही कलेक्टरच्या कडे भेटायला गेलात किंवा कलेक्टर डायरेक्ट तुमच्या घरी आला आणि विचारलं की काय झालं मला सांगा, तर तुम्ही तिथे बोलू शकत नाही. किंवा कमिशनर आला, पोलीस कमिशनर, आणि तुम्हाला डायरेक्ट विचारायला लागला, तर तुम्ही तिथे एखादच कमी पडतात. म्हणजे तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही कम्युनिकेशन, आणि काही काही लोक अडाणी असतात, कमी शिकलेले असतात काय, पण कॉन्फिडन्स एवढा असतो की ते ठोकून देतात, सांगून टाकतात. पुढारी लोक सुद्धा बघा, पुढारी कमी शिकलेला जरी असला तरी त्याला इतका कॉन्फिडन्स असतो, इतक्या कॉन्फिडेंटली बोलतो की लोकांना खरं वाटायला लागतं. तर ते कम्युनिकेशन. फिजिकल डिस्ट्रॅक्शन आपण मगाशी बघितलं, चॅनल बॅरियर्स असतात, आवाज कमी होतो, एखादा कॉम्प्युटर चांगला नसतो, एखादा सिग्नल चांगला नसतो. जर कम्युनिकेशनची लॉंग चेन असेल, मी जर तुम्हाला काही सांगितलं, तुम्ही त्यांना सांगितलं, मी सचिनला हे सगळं सांगितलं असेल, सचिनने तुम्हाला लेक्चर द्यायचं ठरवलं, तुम्ही अजून कोणाला घरी गेल्यावर काहीतरी सांगाल, तर याच्यात सगळ्यात कम्युनिकेशन कमी कमी होत जातं आणि तो डिस्ट्रॅक्शन तयार होतं. एखाद्याचा इंटरेस्टच नसेल तर तो एक हार्डल आहे. नॉलेज कमी असेल तर ते आहे. कम्युनिकेशन स्किल नसतील, इमोशन्स, हे सगळं आपण बघितलं. हा, मी मधून मधून तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही 1-2 जणच उत्तर देतात, उरलेले 38 लोक काय करतात मला माहिती आहे. असं तर मला फीडबॅक सगळ्यांकडून आला नाही तर मला काय वाटेल, अरे मी जे काय बोलतोय ते 2-3-4 सगळं समजतंय आणि तेच बोलतायत, बाकीचे लोक नेमकं काय करतायत आपल्याला काही माहिती नाही, आहे की नाही. त्यामुळे फीडबॅक पाहिजे. फीडबॅक जर नसेल तर कम्युनिकेशन मध्ये गॅप आहे, कम्युनिकेशन मध्ये हार्डल्स आहे. कमी फीडबॅक असेल तरी प्रॉब्लेम. म्हणजे हेच लोक, जर आता मी पुढचा अर्धा तास काहीच विचारलं नाही आणि काहीच बोलले नाही तर ते हार्डल आहे आणि माहित नाही की तुम्हाला आवडतंय नाही आवडत. मग अशी ती म्हणाली ना की सर मी तुम्हाला तासन तास ऐकायला तयार आहे कारण तुमचं मला आवडतंय आणि समजतंय. तर तो फीडबॅक आहे. तो फीडबॅक मिळाला की माणूस कम्युनिकेशन चांगलं करू शकतो. आता हे अडथळे कमी कसे करायचे तुम्ही सांगा बरं, कसे कमी करता येईल? जास्तीत जास्त एक्सपर्ट होण्याचा प्रयत्न करायचा आणि कॉन्फिडन्स काय नर्वसनेस असेल ते घालवायचं. बरोबर. आणि सर. आपला जो श्रोता आहे त्याच्याबरोबर कनेक्शन जमवायचं. आता आणि मी गुड जसं लिस्नर असायचं. आता गुड लिस्नर, टोटल संवाद करण्यासाठी गुड लिस्नर पण असलं पाहिजे. हा बरोबर आहे. म्हणजे आपला जो श्रोता आहे त्याच्याबरोबर कनेक्शन निर्माण करायचं. आता इथे जवळजवळ 33 लोक आहेत आणि आता बोलणारे फक्त किती आहेत, 1-2 लोक आहेत. बाकीच्यांना काय वाटतं, जर कम्युनिकेशन हर्डल्स पार करायचे असतील, अडथळ्यांवर मात करायची असेल तर नेमकं काय करायला पाहिजे? त्यांनी पण माईक अनम्यूट करून तुमच्याशी संवाद साधला पाहिजे. हा, तर उरलेल्या 32 लोकांनी ते करायला पाहिजे. 32 पैकी निदान तरी 5-6 लोकांनी करायला पाहिजे. कोणी आहे का करायला तयार? कोणी उत्तर द्यायला तयार आहे का? किंवा आपल्याकडे चॅट बॉक्स आहे, चॅटवर काहीतरी लिहायला पाहिजे. कोणी लिहितंय का? नाहीतर ते तर मला फीडबॅक काय मिळेल की फक्त 3-4च लोक ऐकतायत आणि बाकीच्या लोकांनी म्यूट करून ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्या कामात, कोणी चहा पिते, कोणी इकडे तिकडे बघते, कोणतरी काहीतरी करते, कोणी आंघोळीला गेलेले, कोणी भजी खाते, पण इकडे काही लक्ष नाहीये. बरोबर आहे का मी काय म्हणतो ते? उरलेले बरोबर, अगदी बरोबर. 32 लोक हा आता यायला लागले. हा, कमी वेळात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. व्हेरी गुड.
तर काय करायला पाहिजे, आपला जो श्रोता आहे त्याच्याशी संवाद साधता यायला पाहिजे. शब्द अगदी सोपे वापरायला पाहिजे, सिम्पल वर्ड. मी जर एकदम हाय फाय इंग्लिश मध्ये बोलायला लागलो तर तुम्ही कान बंद होऊन जातात, आपोआप कम्युनिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे सोपे सिंपल शब्द वापरायला पाहिजे. बॉडी लँग्वेज, मी जर प्रत्यक्ष बोलत असेल किंवा तुम्ही स्क्रीनवर मला पाहत असाल तर मी नॅचरली असे हात करतोय. ही जी बॉडी लँग्वेज आहे ती करा. ते इंग्लिश लोकांची बॉडी लँग्वेज खूप सुंदर असते. तुम्हाला माहिती का, ही केम फ्रॉम देअर अँड वेंट देअर. म्हणजे या दोन्ही हाताने कुठून तरी तो आला आणि इकडे गेला. म्हणजे एखादा बोलला नाही तरी त्याला कम्युनिकेट होऊन जाईल की अरे असं काहीतरी झालेलं दिसतंय बरं. तर ती बॉडी लँग्वेज जी आहे ना, हावभाव, हसणं, स्माइलिंग फेस, हे सगळं कम्युनिकेशनच्या अडथळे दूर करण्यासाठी चांगलं आहे. आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यात बघायला पाहिजे. मी मगाशी म्हणालो, काही बायका खाली मान घालतात किंवा काही पुरुष वरती आभाळाकडे बघतात. त्या बाईच्या डोळ्यात बघतच नाही. कोणीही असो, बायकांशी बोलणं म्हणजे काही पुरुषांना खूप 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 मोठा प्रॉब्लेम असतो. तर यांनी काय करायला पाहिजे, सवय करायला पाहिजे, डेअरिंग करायला पाहिजे, आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवायला पाहिजे, हसायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे स्पष्ट की अहो मी आतापर्यंत बायकांशी कधी असं बोललेलोच नाहीये, तुम्हीच माझ्या पहिल्या श्रोते आहात, माझी काही चूक झाली तर तेवढं समजून घ्या, पण मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली. असं करायला पाहिजे की जेणेकरून तो अडथळा तुमचा दूर होऊ शकेल. काही लोक कल्चरल सेन्सिटिव्हिटी असते, कल्चर. मग त्या कल्चरमध्ये एखादे महाराज असतील तर महाराजांबरोबर असं कसं काय बोलता तुम्ही, असं बोलायचं असतं का? किंवा महाराज तुमच्याशी कसे पण बोलू शकतील, ते तुम्हाला काहीतरी फेकून मारतील किंवा काहीतरी नमस्कार करायला लावतील, तर तिथे कम्युनिकेशन मध्ये हार्डल्स होऊ शकतात. ते कल्चर समजून घ्यायला पाहिजे. या कल्चरमध्ये खाली वाकूनच नमस्कार करायचा असतो तरच संवाद होऊ शकतो, नाही तर नाहीतर तुम्हाला हातच घेणार नाही. कित्येक लोकांमध्ये आता साताऱ्यामध्ये सुद्धा काही महाराज घराणे आहेत, मोठे मोठे घराणे आहेत, तिथे मुजरा करावा लागतो, मुजरा, आणि मगच तुम्ही मीटिंग मध्ये हात धावू शकता. तर हे कल्चर आहे, हे कम्युनिकेशन आहे. आणि मग तिथे तुम्हाला ते ऍक्सेप्ट केलं तर तुमचं कम्युनिकेशन येईल. तुम्ही जर तिथे म्हणाल मी कशाला मुजरा करू, माझा काय संबंध, तर तिथूनच तुम्हाला बाहेर काढून टाकते, कम्युनिकेशन पुढे होणारच नाही. सारखं बोलताना विचारायला पाहिजे की मी काय म्हणतो समजतंय ना. मी आतापर्यंत मी जवळजवळ 10-15 वेळा विचारलं, मी काय बोलतोय तुमच्यापर्यंत पोहोचतंय ना. तसं सारखं फीडबॅक घ्यायला पाहिजे आणि लोकांचा सहभाग घ्यायला पाहिजे. मी बरंच प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर देत आहे ना. आणि प्रश्न विचारता यायला पाहिजे. तुम्ही सुद्धा मला काही प्रश्न विचारू शकतात, मी पण तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो. म्हणजे मग ते कम्युनिकेशन मध्ये एकदम क्लॅरिटी येते आणि सुंदर कम्युनिकेशन होऊ शकतं. मी जे काय बोललेलो आहे त्याचं तुम्ही कोणीतरी समराईज केलं आणि थोडक्यात परत मला सांगितलं की सर तुम्ही जे बोललेलं आहात ते मला असं असं समजलेलं आहे, बरोबर आहे ना. ते जर तुम्ही समराईज करून मला परत सांगितलं तर मला समजतं की मी जे बोललेलं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. म्हणजे मग हे एकमेकांना समजणं म्हणजे मग त्या कम्युनिकेशनच्या हार्डल्सवर आपण मात करू शकतो. आता मगाशी कोणतरी म्हणालं की ऐकणं हे फार महत्वाचं आहे. तर चांगलं ऐकायला पाहिजे. तुम्ही जर बोलत असाल तर मी पण ऐकायला पाहिजे, मी बोलत असेल तर तुम्ही पण ऐकायला पाहिजे. लिसनिंग म्हणजे काय, लक्षपूर्वक ऐकणे. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे काय करायचं, डोळ्यांनी पण ऐकायचं आणि कानांनी पण ऐकायचं. बऱ्याच वेळा आपल्या कानावर पडतं पण काय होतं आपल्याला ऐकूच येत नाही. आता कधी कधी होतं का हो, लक्ष विचलित होते तेव्हा. बऱ्याच वेळा होतं. नीट लक्ष देऊन ऐक. बरोबर आहे, कानावर पडतं पण ऐकू येत नाही. तू काय म्हणाला मला काही कळालंच नाही, माझं लक्षच नव्हतं, डोक्यात काहीतरी भलताच विचार चालू असतो. म्हणजे मेंटली तुम्ही कुठेतरी आणि फिजिकली तुम्ही कॅमेरा समोर किंवा टीव्ही समोर आहे ना. मेंटली जर कुठेतरी असेल तर ऐकू येत नाही. तुम्ही जर ऍक्सिडेंट मध्ये असाल, ऍक्सिडेंट झाला, तुमचे कान बंद होऊन जातात, तुम्हाला काही आठवतच नाही तेव्हा काय झालं, कोण काय म्हणत होतं. तुम्ही असे शून्यात बघत असतात आणि काय झालं काय नाही काही कळतच नाही. तुम्ही अत्यंत आनंदात असाल, उच्च आनंदात, समजा मोठं इलेक्शन आहे आणि तुम्ही जिंकलात, तो जो क्षण आहे
तेव्हा तुमचे कान बंद असतात. कोण आलं, कोण गेलं, कोण काय म्हणते त्याच्याकडे काही लक्ष नसतं. तुमचं फक्त काय आनंदात असतं. बऱ्याच वेळा लिसनिंग स्किल आपलं बंद असतं आणि आपण ऐकत नाही, कानावर पडतं पण ऐकत नाही आपण. पण लिसनिंग स्किल म्हणजे काय? तर लिसनिंग म्हणजे जे काही शब्द बोललेले, जे काही वाक्य बोललेले ते ऐकून घ्यायचे, ते आपल्या ब्रेन मध्ये जातात, ते ब्रेन त्याचं डिकोडिंग करतं आणि त्याचा अर्थ आपल्याला समजतो. मग समोरच्याला जो अर्थ अपेक्षित आहे तोच अर्थ जर मला लागला आणि तो मी त्याला सांगितला की तुला जे म्हणायचंय ते मला असं समजलंय ते बरोबर आहे ना, आणि तो म्हणाला की हे बरोबर आहे, तर त्याला म्हणायचं लिसनिंग, त्याला म्हणायचं ऐकणे, उत्कृष्ट ऐकणे. आता देवाने आपल्याला तोंड किती दिलेले? एकच दिले. आणि कान किती दिलेले? 2 देवाची पण इच्छा काय आहे? तुम्ही कमी बोलायला पाहिजे आणि जास्त ऐकायला पाहिजे, आहे की नाही? हा आता जर तुम्ही बोलायला लागलात तर तुम्ही काय बोलाल? तुम्हाला जे माहिती आहे तेच बोलाल ना. हो तुम्हाला जे माहिती नाही त्याबद्दल कसं बोलाल? पण तुम्ही ऐकायला लागलात तर तुम्हाला काय ऐकायला मिळेल? तुम्हाला जे माहिती नाही ते पण ऐकायला मिळेल ना, बरोबर की नाही? हो सर. हे बोलणं चांगलं आहे का ऐकणं चांगलं आहे? आपल्या फायद्याचं काय? नीट ऐकणं चांगले सर. आपल्याला फायद्याचं ऐकणं. ऐकणं फायद्याचं आहे. जास्तीत जास्त आपण काय करायला पाहिजे? ऐकायला पाहिजे. कसं होतं माहितीये का? कोणी ऐकायलाच तयार नाही. घरात सुद्धा डायलॉग काय असतात? बायको काय म्हणते नवऱ्याला? अहो ऐका ऐका, ऐका अहो ऐका. अहो नवरा ऐका बायकोला म्हणतो आता ऐक मी काय म्हणतोय ते. आई मुलाला काय म्हणते? अरे ऐक मी काय म्हणते. मुलगा आईला म्हणतो आई ऐक ना मी काय म्हणतोय, आहे ना? शाळेमध्ये शिक्षक काय म्हणतात मुलांनो? ऐका. सगळे लोक एकमेकांना सांगतात ऐक माझं, ऐक मी काय म्हणतोय ऐक. म्हणजे बोलण्याची सुरुवातच ऐक पासून होते. म्हणजे त्यांना बोलायच्या आधीच असं वाटतं की हा काय ऐकत नाहीये, आणि ते मग सुरुवात काय करतात? ऐक मी काय म्हणतो. मित्र सुद्धा एकमेकांना काय म्हणतात? ऐक रे मी काय म्हणतो. इतकं सहज बोलून जातं ऐक. एवढं ऐकू ऐक 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 ऐकून सुद्धा आपण ऐकतच नाही, आणि ऐकलं नाही तर सगळाच तोटा आहे. कम्युनिकेशन होत नाही आणि सगळे प्रॉब्लेम्स होतात. मात्र आपण ऐकतो म्हणजे नेमकं काय करतो? आपल्या कानावर शब्द पडतात, त्या मेसेजवर आपण लक्ष देतो, तो ऐकतो, ऐकून घेतो, मग त्याचा सारांश काढतो, तो इंटरप्रेट करतो, आपल्या मनातल्या मनात त्याचा अर्थ लावतो, म्हणजे आपला ब्रेन त्याचा अर्थ लावतो, तो अॅनलाइज करतो, इव्हॅल्युएट करतो. हा आपल्याला शिवी घालतोय का आपल्याला प्रेमाने बोलतोय हे ब्रेन आपल्याला सांगतो. जर शिवी असेल तर लगेच रिॲक्शन होते, लगेच मुठी व्हायला जातात, घाम यायला लागतो, डोळे लाल होतात आणि तुम्हालाही मनात लगेच शिव्या यायला लागतात, म्हणजे रिॲक्शन येते. जर प्रेमाने बोलत असेल, काही शाबासकी असेल, तुम्हाला प्रमोशन मिळणार असेल तर लगेच कम्युनिकेशन ब्रेन आपल्याला सांगतो की अरे खूप चांगलं आहे, तुझ्या फायद्यात आहे आणि ते तुझं कौतुक करतायत. लगेच तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं, तुम्ही लगेच थँक्यू थँक्यू म्हणायला लागतात, नमस्कार करायला लागतात, सगळं करायला. ह्याला लिसनिंग असे म्हणतात. आता बघा आपल्या कम्युनिकेशन मध्ये आपण रिटर्न कम्युनिकेशन, तुम्ही आतापर्यंत, आता तुम्ही कॉलेजमध्ये असल्यामुळे लिहित असाल, पण किती लिहिता हो दिवसभरातून? किती पानं लिहून काढता तुम्ही? हॅलो. अगदी मोजके, अगदी मोजके. अगदी मोजके, क्वचित. आता व्हॉट्सअपमुळे तुम्ही थोडंसं जास्त लिहायला लागलेला, लिहायला म्हणजे टायपिंग करायला लागलेला कॉम्प्युटर आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअपमुळे, पण तुम्ही खूप कमी लिहिता. लिहायची वेळ आली की माणूस एकदम अडकून जातो. तुम्ही किती वाचता हो? किती पुस्तकं रोज वाचता? मी वाचते, मला वाचनाची सवय आहे. अर्धा ते 1 तास. वाचून वाचून किती वाचतात? 50 पानं, 100 पानं, 200 पानं, अजून किती, आहे की नाही? तुम्ही किती बडबड करता? बोलता किती? दिवसभर चालूच असतं. खूप. हो, मी हो सर. बायका तर जास्त बोलतात असं म्हणतात, आहे की नाही?
बायका जास्त बोलतात, मुली जास्त बोलतात, मुलं जास्त बोलतात. तो आपण जास्तीत जास्त बोलतो. तुम्ही ऐकता किती? मी ऐकते सुद्धा. सगळ्यात जास्त आपण ऐकतो. हम्म. पण झोपेत जरी असलो तरी ऐकत असतोच. म्हणून तर कोणी झोपलेला असताना तुम्ही जर त्याला हाका मारली तर तो एकदम करतो, म्हणजे तो ऐकत असतो. झोपेत असताना पण ऐकत असतो, जागे असताना पण ऐकत असतो. सारखे चिमण्यांचे आवाज, कावळ्याचे आवाज, अमुक तमुक, ट्रेनचा आवाज, घड्याळाचा आवाज, कोणतरी बोलतोय, काहीतरी चाललेलं आहे, गाडीचा आवाज, हॉर्नचा आवाज, कंटिन्युअस ऐकत असतो. म्हणजे आपण जास्तीत जास्त ऐकतो. पर्सेंटेज मध्ये बघायला गेलो तर आपण 45% ऐकतो, 30% बोलतो, 16% वाचतो आणि फक्त 9% लिहितो. पर्सेंटेज मध्ये बोला. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला लहानपणी काय शिकवलंय सगळं? तुम्हाला शाळेत घातल्यावर पहिल्यांदा काय शिकवलं? शिक्षकांचं नीट ऐकणे. ऐकायला शिकवलं. नंतर काय शिकवलं? बोलणे. तुम्हाला शाळेत गेल्यावर लिहायला शिकवलं, लिहायला. 12 खडी. हो. कित्ता गिरवणे, कित्ता. हो सर. किती वर्ष कित्ता गिरवला? 1-2 वर्ष आपण कित्ता गिरवला ना. पूर्वी तर बोरुनी लिहून काढायला लावायचे. आता त्या वह्या असतात, वरती ए ए ए ए ए लिहिलेलं असतं आणि खाली पानाच्या पानं भरून अप डाऊन स्ट्रेट ए, अप डाऊन स्ट्रेट ए, हे लिहायला शिकवतात की नाही? हो सर. हो. ए टू झेड यायला पाहिजे, दोन्ही कॅपिटल आणि स्मॉल लिपीत. अ ब क ड पूर्ण 12 खडी यायला पाहिजे. अ आई उ ए अ आ आणि टटा टिटी टुटू ते सगळं लिहिता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजे लिहिण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष. नंतर सुद्धा जे काय लँग्वेज शिकवतात शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये, 10वीला 12वीला, कॉलेजमध्ये सुद्धा इंग्लिश शिकवतात. ते काय शिकवतात? लिहायला शिकवतात ना. निबंध लिहून काढा, एका वाक्यात उत्तरे द्या, अमुक करा, तमुक करा, म्हणजे लिहिणं शिकवतात जास्त. लिहायला लावतात. बरोबर की नाही? हो सर. वाचायला शिकवतात का? तर लहानपणी वाचायला शिकवतात. तोंडी परीक्षा असायची, वाचायची परीक्षा असायची, आहे की नाही? आणि धडा वाचून काढायचे सगळे. वर्गात एक एक ओळ प्रत्येकाने, एक एक वाक्य प्रत्येकाने वाचायचं, असं सुद्धा मी बघितलेलं आहे. मी ते अनुभवलेलं आहे. आणि पूर्ण धडा वाचून काढायचे, मग सर ते मध्ये मध्ये शिकवायचे. हे वाचायला पण शिकवतात, रायटिंग शिकवतात, रिडिंग शिकवतात. बोलायचं कसं हे शिकवतात का? बोलायचं कसं हे शिकवतात का? हे शक्यतो शिकवलं जात नाही. हे घरात आपापच, अरे असं नाही बोलू, तिला काका म्हणावं, ओ दादा, ओ भाऊ असं म्हणावं, आहे ना. ओ भांडेवाली बाई इकडे या, असं कोणी म्हणत नाही. लहान मुलगा जर म्हणाला ओ भांडेवाली बाई, तर लगेच आई काय म्हणते? अरे असं नाही म्हणायचं, मावशी म्हणायचं, काकू म्हणायचं. मग मुलगा काय म्हणतो? हा मावशी, मला ते देता का? मग तिलाही बरं वाटतं. म्हणजे बोलायला शिकवतात, पण साइड बाय साइड शिकवतात, किंवा आपोआप आपण शिकतो. ऐकायला शिकवतात का हो? नाही. नाही सर. कधीच शिकवत नाही. म्हणजे ज्याच्यात आपण जास्त वेळ घालवतो आयुष्यात, ते आपण शिकलेलोच नाही. ऐकावे कसे, आणि सगळा तोच गोंधळ आहे. खरं तर ऐकायचं कसं हे जर शिकला माणूस, आणि हे शिकवायची पण आवश्यकता नाही, त्यांनी समजून घेतलं कसं ऐकायला पाहिजे. मी बघा, ऐकावे कसे हे शिकवलेलं असतं. कोणाला माहितीये का? टॉप एक्झिक्युटिव्हना, कलेक्टर लोकांना, किंवा मोठ्या हुशार लोकांना हे सगळं ट्रेनिंग असतं. MBA ला पण ट्रेनिंग असतं, लिसनिंग स्किल. तर आता बघा, तुम्ही कलेक्टरकडे गेलात, कलेक्टरकडे किंवा कमिशनरकडे रोज हजारो लोक येत असतात आणि जात असतात. ते शांत बसलेले असतात, आणि मग त्यांचं काम झाल्यावर म्हणतात, हा बोला काय आहे. मग ते एकदम हाताची घडी घालून तुमच्या डोळ्यात पाहतात, हा बोला काय आहे. तुम्हाला 2च मिनिटं देतात, पण पूर्ण ऐकून घेतात, शांतपणे ऐकून घेतात.
मग तुम्ही अगदी त्यांना शिव्या जरी घातल्या आणि आरडाओरडा जरी केला तरी ते शांत असतात, त्यांच्या चेहऱ्यावरची माशी पण आणत नाही. ते म्हणतात ठीक आहे, तुमचं सगळं ऐकून घेतलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला लेखी अर्ज तयार करा, अर्ज द्या आणि मग तुम्ही जा, मी करतो त्याच्यावर काम, चलो पुढे, आहे की नाही. मग ते काय करतात, ऐकून घेतात आणि तुम्ही लेखी अर्ज द्या म्हटलं की माणूस इथे अडकतो. कारण आपण लिहितो खूप कमी, लिहिणं खूप प्रिसाईज लागतं, लिहिण्यासाठी खूप म्हणजे लिहिणं अवघड आहे. आपण एवढं शिकलो लिहायला पण आपण लिहू नाही शकत. मग ते बरोबर त्याच्यावर बोट ठेवतात, म्हणतात तुम्ही मला ऍप्लिकेशन द्या, मी तुला काय म्हणते मला थोडक्यात समजेल, तू माझ्या बरोबर राहील, मी त्याच्यावर लगेच सूचना देईन आणि तुमचं काम व्हायला लागेल. असं तोडणी नको. हजार लोक रोज येतात, मी सगळ्यांचं ऐकून घेतो, मी काय वेळा होऊन जाईल ना सगळ्यांचं लक्ष ठेवून ते काम करायला, तुम्ही मला ऍप्लिकेशन द्या असं म्हणतात ते. मग हे स्किल आहे, हे कम्युनिकेशन स्किल आहे. त्यामुळे आपण जे सगळ्यात जास्त करतो आयुष्यात ऐकणे, त्याच्याबद्दल फॉर्मल ट्रेनिंग आपल्याला मिळालेलं नाहीये. ते तुम्ही तुमचं ऐकणं बरोबर आहे का चूक आहे, तुमच्या ऐकण्यात काय चुका होतात हे तुमचं तुम्ही आता शोधून काढायला पाहिजे आणि तुमचं तुम्ही करेक्ट करायला पाहिजे. आणि तुम्ही दुसऱ्याला शिकवायला जाऊ नका, कारण तो ऐकून येणार नाही आणि तो तुम्हाला वेड्यात काढेल. तो म्हणेल तुम्हाला काय, तू काय शिकवतो, तुला तरी काय ऐकू येतं, तू काय ऐकतोस, तू त्या दिवशी असं केलं होतं, अमुक होऊ शकतं. त्यामुळे आपण आपलंच हे एकलव्यासारखं काम करायचंय आणि आपलं ऐकणं हे सुधारवायचंय. ठीक आहे. आता बघा, बरेच लोक ऐकत नाही, कारण ऐकताना ते काय करत असतात, मनातल्या मनात विचार करत असतात की याला मी आता काय उत्तर देऊ. ते चांगलं ऐकणं नाहीये. तुम्ही पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे, समजावून घ्यायला पाहिजे आणि मग उत्तर तुम्ही तयार करायला पाहिजे. मग ऐकण्याचे फायदे भरपूर आहेत. काय फायदे येतो, ऐकण्याचे फायदे काय? वेगवेगळे आयडिया कसं करतात. हो, तुम्हाला नवीन कल्पना मिळतील, तुम्हाला नवीन संधी मिळेल, तुम्हाला पैसे मिळतील, तुम्हाला शाबासकी मिळू शकेल, तुम्हाला तुम्ही समोरच्याचा शब्द समजून घेता. समजून घेतात. आणि अहो लोक तुमचे जीवाभावाचे मित्र होऊ शकतात. शब्दकोश वाढतो आपला. हा, आणि नवीन ऐकायला मिळतं, नवीन समजायला लागतं, जे आपल्याला माहित नाही ते पण आहे. आपण हुशार व्हायला लागतो, आपलं नॉलेज वाढायला लागतं. आपलं बेटर कम्युनिकेशन होतं ऐकून ऐकून. अगदी बरोबर. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, स्वराज्याची स्थापना केली, बरोबर की नाही? कशी केली हो, कशी केली? कम्युनिकेशन स्किलवर केली. कम्युनिकेशन, त्यांच्या डोक्यात कल्पना आली, त्यांनी लगेच ती कल्पना, म्हणजे खरं त्यांच्या आईच्या डोक्यात कल्पना आली, जिजाबाईंच्या. मग जिजाबाईंनी कम्युनिकेट केलं, कोणाशी कम्युनिकेट केलं? शिवाजी महाराजांशी. म्हणजे तेव्हा शिवाजी खूप बाल शिवाजी होता, त्याच्याशी कम्युनिकेट केलं. मग बाल शिवाजी काय करायला लागला, लुटूपुटीची लढाई खेळायला लागला. मग त्यांनी ते कोणाला कम्युनिकेट केलं? सगळ्या मित्रांना बरोबर कम्युनिकेट केलं की अशी लढाई करायची असते, असं हे करायचं असतं, आहे की नाही? नंतर मग त्यांनी ठरवलं, काय ठरवलं? स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. त्यांनी कोणाला सांगितलं नसतं हे माझी आयडिया आहे, माझ्या डोक्यात अशी आयडिया आहे, हे कोणाला सांगितलं नसतं तर झालं असतं का हिंदवी स्वराज्य? नाही सर. मग त्यांनी काय करायला सुरुवात केली? लोकांशी बोलायला सुरुवात केली. लोकांशी म्हणजे कोणाशी? गावकऱ्यांशी, शेतकऱ्यांशी, ज्यांनी कधी तलवार वापरली नाही, ज्यांनी कधी लढाई केलेली नाही, ज्यांनी कधी दानपट्टा फिरवला नाही, अशा लोकांबरोबर त्यांनी आधी कम्युनिकेशन सुरू केलं. तुमचे काय प्रश्न आहेत, तुम्हाला काय वाटतं? माझ्या डोक्यात अशी आहे की आपलं हिंदवी स्वराज्य व्हावं, तुम्ही आहात का माझ्या बरोबर? ते म्हणाले अरे हो आहे. मग एक एक लोक जोडायला सुरुवात केली, त्यांचं ट्रेनिंग सुरू केलं. ट्रेनिंग देणं म्हणजे काय? कम्युनिकेशन. जसं मी मगाशी म्हटलं मास्क देणं, तसं तलवार देणं आणि तलवार कशी चालवायची हे शिकवणं, ढाल कशी वापरायची आणि कसं हे करायचं, का करायचंय, हे कम्युनिकेशन आहे. जर शिवाजी महाराज म्हणाले असते की हे बघा वाटेल ते झालं, तुम्ही मेला तरी चालेल, पण आपल्याला तो गड जिंकायचा ते आणि राजा मीच होणार आहे बरं का, असं जर कम्युनिकेशन केलं असतं तर लोकांनी ऐकलं असतं का हो? नाही सर.
आणि शिवाजी महाराजांची तशी इच्छा होती का की मीच राजा? तशी इच्छाही नव्हती. इच्छा काय होती? हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. कोणासाठी? सगळ्या रयतेसाठी, सगळ्यांसाठी, है ना. त्यामुळे तो राजा झाला. म्हणजे उत्तम कम्युनिकेशन असेल तर माणूस काय, राजा काय, अजून मोठा होऊ शकतो. नरेंद्र मोदींनी जेव्हा इलेक्शन लढले, इलेक्शन मध्ये पुढारी लोक काय करतात? कम्युनिकेट करतात. मी आतापर्यंत काय काय केले, मी आता पुढे काय करणार आहे, तुमच्या काय समस्या आहेत मला सांगा, मी अमुक अमुक करणार आहे. जाहीरनामा करतात, अमुक करतात, अमुक करतात, कम्युनिकेशन करतात. माणूस चंद्रावर गेला, कशामुळे गेला? फक्त कम्युनिकेशनमुळे गेला. आता माझ्या डोक्यात आयडिया आहे, आपण सूर्यावर जावं आणि बंगला बांधावा. तुम्ही हसाल, म्हणाल हा माणूस वेडा झालाय. पण मी जर व्यवस्थित कम्युनिकेट केलं, नासामध्ये गेलो, मोठमोठ्या सायंटिस्टला भेटलो आणि त्यांनाही पडलं की अरे खरंच सूर्यावर एखाद्या थंडी असू शकेल, आपल्याला जरी इकडे उष्णता मिळते तरी एखाद्या सूर्यावर थंडी असू शकेल, किंवा थंडी जरी नसेल तरी असं काहीतरी यान तयार करू की आज स्वेटर घालूनच बसावं लागेल आणि सूर्यावर जाऊन येऊ शकतो. हे जर कम्युनिकेट उत्तम झालं आणि लोक जर जमा झाले आणि त्यातले हुशार लोक जर पुढे आले आणि त्यांच्याबरोबर कम्युनिकेट झालं, कित्येक वेळेस लोक म्हणतात अरे माझ्या सुद्धा डोक्यात हीच आयडिया आहे, चल आपण लोक बरोबर करू. म्हणजे एकाला 2, 2, 4, 4, 8, म्हणून लोक चंद्रावर जाऊन आलेत, आता मंगळावर यान पाठवलेले, वाटेल ते अंटार्क्टिकाला जात आहेत. कशाच्या जोरावर? कम्युनिकेशनच्या जोरावर. कोणाच्या डोक्यात आयडिया येते आणि तो कम्युनिकेट करतोय. तर कम्युनिकेशनचे फार महत्वाचं आहे. कम्युनिकेशनच्या जोरावरच तुम्ही उद्योजक होऊ शकाल, कम्युनिकेशनच्या जोरावरच तुम्ही टॉप एक्झिक्युटिव्ह होऊ शकाल, कम्युनिकेशनच्या जोरावरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. मग काय करायला पाहिजे? आता उत्तम कम्युनिकेशन करायला पाहिजे. त्यात रिटर्न कम्युनिकेशन आहे, ओरल कम्युनिकेशन आहे, आता तर नवीन व्हॉट्सअपचं कम्युनिकेशन आहे, मेल, ईमेल ह्याचं कम्युनिकेशन आहे, झूमवर ऑनलाईन कसं कम्युनिकेट करायचं ते तुम्हाला समजायला पाहिजे, ऑर्गनाइज मीटिंग कशा करायचं ते समजायला पाहिजे, त्याचं थोडक्यात कसं लिहून काढायचं ते समजायला पाहिजे. हे सगळं कम्युनिकेशन अत्यंत महत्वाचं आहे. आता मला कम्युनिकेशनच्या बाबतीत जे जे काय सांगायचं होतं ते मी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, कोणाला तरी सुपरिंटेंडंट गोकुळला काहीतरी बोलायचे. गोकुळ काय बोलायचं? काय नाही सर. हा, हात वरती केलाय म्हणून मी बघितलं. नाही. आता हात वरती केला म्हणजे काय झालं? सिम्बॉलिक कम्युनिकेशन झालं, आहे की नाही? सिम्बॉलिक कम्युनिकेशन झालं. मग त्यांनी काही नाही बोलायचे म्हटल्यावर मग काय झालं? कम्युनिकेशन क्लिअर झालं, फीडबॅक मिळाला आणि आता तो विषय संपला. मग हे कम्युनिकेशन स्किल्स आहे. तर बघा, जगाच्या पाठीवर कम्युनिकेशनवरच हे सगळं चाललेलं आहे. अगदी आदिमानवापासून सुद्धा कम्युनिकेशन चालू आहे. ते आदिमानव सुद्धा एकमेकांशी उत्तम कम्युनिकेट करत होता. मनुष्य प्राणी असा आहे की त्याला देवाने जीभ दिलेली आहे, त्याला हात, पाय, पंचेंद्रिय दिले ना, 5 इंद्रिय. 5 इंद्रियांनी तुम्ही ऐकायला पाहिजे, 5 इंद्रियांनीच कम्युनिकेशन करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. 5 इंद्रिय कोणती तुम्हाला माहिती आहे ना? डोळे, नाक, कान, जीभ आणि स्पर्श ज्ञान, ते एक ज्ञानेंद्रिय आहे. मग डोळ्याने काय करतो? आपण पाहतो. कानाने काय करतो? ऐकतो. नाकाने काय करतो? श्वास घेतो. आणि वास पण एक कम्युनिकेशनच आहे. अजून स्पर्शाने काय करतो? स्पर्शाने खूप कम्युनिकेशन होतं, बॉडी लँग्वेज आहे. नुसतं मी असं सिम्बॉलिक जर नुसतं बोट दाखवलं एखाद्याकडे तर त्याला राग येऊ शकतो. मी जर असं केलं, हा तर असं कर, मी नुसते खांदे उडवले, बघा भाऊ झालं बघ. तर खांदे उडवणं म्हणजे काय? माझा काही संबंध नाही, तुम्ही बघा. मी जर असा बसलो तर याचा अर्थ अजून वेगळा लागतो. मी जर असा बसलो तर त्याचा अर्थ वेगळा लागतो. मला आठवतं मी लहानपणी एका डॉक्टरकडे जायचो. डॉक्टर खूप हुशार होता. तो तपासायचा आणि तपासल्यानंतर त्याच्या खुर्चीत बसायचा आणि असं डोक्यावर हे करायचं, असं खूप वेळ करायचं, खूप नॉलेज करायचं. मला असं वाटायचं की याला औषध आठवतंय की नाही आणि याला आपल्याला काही भलताच रोग झालाय की. आणि नंतर थोड्या वेळाने मग उठायचा आणि पटकन प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायचा.
ती त्याची सवयच होती. मग हे अगदी मिस कम्युनिकेशन आहे, चुकीचं कम्युनिकेशन. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही विचारायचं आहे का? सर स्टीव्ह जॉब्स बद्दल ऐकलेलंच असेल. हो. तो प्रेझेंटेशन स्किलमुळे वर गेले की कम्युनिकेशन स्किलमुळे? कारण त्यांच्याबद्दल असंच ऐकलंय की म्हणजे ते बोलायला वगैरे हार्श होते खूप सर्वांसोबतच. मग सर स्किल कोणती उपयोगी पडली त्यांना? हा, हे सगळ्याच स्किल आहेत, फक्त एक आणि दुसरं असं नाहीये. लिसनिंग स्किल आहे, स्पीकिंग स्किल आहे, रायटिंग स्किल आहे, प्रेझेंटेशन, पीपीटी चांगलं तयार करता येईल. पीपीटी केल्यानंतर ते चांगलं कम्युनिकेट करायला पाहिजे. समजा वेळ कमी असेल तर कमी पीपीटी न घेता कम्युनिकेशन. थोडक्यात माझ्या डोक्यात जी काय आयडिया आहे ती तुमच्या डोक्यात उतरवायला पाहिजे, समोरच्या माणसाला उतरवायला पाहिजे. आणि ते आता आपले हे जे होते ना सॅम पिट्रोडामुळे हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स आपलं सगळं आलंय. तर त्यांनी राजीव गांधींना वेळ मागितली होती, एक 10 मिनिटं मला फक्त द्या. 10 मिनिटात त्यांनी इतकं उत्तम कम्युनिकेशन केलं की राजीव गांधी पुढचे 2-3 तास त्यांच्यावर त्यांच्यासाठी त्यांनी दिला आणि सगळं प्रेझेंटेशन पूर्ण ऐकून घेतलं. आणि मग सीडॅक वगैरे लगेच स्थापन झालं. आणि सॅम पिट्रोडांना एवढं हे दिली, ताकद दिली की तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे, पाहिजे तेवढे लोक, पाहिजे तेवढी जागा. मी पूर्वी मिटकॉन मध्ये नोकरी करायचो, तर एका रात्री आम्हाला नोटीस आली की ही सगळी बिल्डिंग सीडॅकने घेऊन टाकलेली आहे. सॅम पिट्रोडांचं पत्र आलं त्यांच्या ऑफिस मधून की ही सगळी सीडॅक साठी बिल्डिंग पाहिजे. 5 मजली बिल्डिंग सीडॅकला एका रात्रीत देऊन टाकली, कारण राजीव गांधी. त्याचं कारण काय, तर सॅम पिट्रोडांनी भारतात उत्तम इलेक्ट्रॉनिक्स जर कम्युनिकेशन करायचं असेल आणि वाढवायचं असेल तर हे करायला पाहिजे. असं प्रेझेंटेशन पहिले 10 मिनिटं, नंतर 2-2.5 तास, आणि नंतर तर पूर्ण सीडॅकच उभं केलं. आणि ते आता अजूनही आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि मग त्याच्यावर सुद्धा मी लेक्चर ऐकलेले आहेत, उत्तम कम्युनिकेशन. तर डॉक्टर सॅम पिट्रोडा किंवा असे काही लोक जे असतात ते कम्युनिकेशन मध्ये एकदम एक्सपर्ट असतात. आणि जो माणूस कम्युनिकेशन मध्ये एक्सपर्ट तो नक्की करोडपती होऊ शकतो. करोडपती किंवा त्याच्या अंगात ताकद येते, त्याचा हुद्दा वाढू शकतो. उत्तम कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. आणि जो कम्युनिकेशन चांगलं नाही करत तो मागे पडतो. बरं, त्यामुळे लँग्वेज पण चांगली यायला पाहिजे. इंग्लिश पण, स्पोकन इंग्लिश. याचा अर्थ इंग्लिशवरच पीएचडी करायची असं नाही. आपल्याला जेवढा, माझ्या ओळखीचा एक माणूस होता, तो कन्नड लँग्वेज मध्ये, तुळू लँग्वेज असं ना, तुळू लँग्वेज मध्ये दुसरा नापास होता. मी शाळेतच गेले ना असं, पण तो उत्तम कम्युनिकेशन करायचा. मी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट मध्ये होतो तेव्हा ऑल ओव्हर इंडिया रिझर्व फॉरेस्टच्या आजूबाजूला जे आदिवासी गावं असतात त्या आदिवासी मुलांना मी ट्रेनिंग दिलं. 3 महिन्याचं ट्रेनिंग. आदिवासी मुलांना 3 महिन्याचं, त्यातलं 1 महिना पूर्ण इंग्लिश. तर त्यांना इंग्लिश ग्रामर वगैरे नाही शिकवत बसलो. इंग्लिशमध्ये फक्त येस सर, नो सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर, ओके सर, थँक्यू सर, गुड नाईट सर, गुड मॉर्निंग सर, एवढंच शिकवतो. आणि ते पाठ करून घेतलं. आणि त्यांची परीक्षा, मुंबईहून एक मुलगी फोन करायची आणि फोनवर बोलायची. सकाळी जर तू एखाद्या कस्टमरला भेटलास, पहिल्यांदाच भेटला, तर तू काय बोलशील की लगेच हा म्हणायचा गुड मॉर्निंग सर, आणि तर ती बाई असेल तर गुड मॉर्निंग मॅडम. हे असे 40-50 वाक्य त्यांच्याकडून पाठ करून घेतले. ते आता 5 स्टार मध्ये नोकरी करतायत, 15-15 हजार रुपये कमवतायत आणि 10-15 हजार रुपये टिप्स कमवतायत. त्यामुळे एवढं कम्युनिकेशन आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं कम्युनिकेशन जरी केलं तरी सुंदर होऊन जात. ठीक आहे. आता मला तुम्हाला एक हे सांगायचंय. आता आज तो विषय इंट्रोड्यूस करायचा होता. एक 5 मिनिटं तुमचे घेतो. तुम्ही आज शांतपणे रात्री बसायचंय, घड्याळ लावून बसायचंय. 10 मिनिटात मी कोण आहे, मी म्हणजे मी नव्हे, तुम्हाला प्रश्न विचारायचा मी कोण आहे हा निबंध लिहून काढायचा आहे. सगळ्यांना समजलं मी काय बोलतोय ते? हो सर, कळलं. सगळ्यांना समजलं? हो सर. हो, सर. समजलं? येस.
माझा हा निबंध कसा लिहायचा ते पण मी तुम्हाला थोडीशी हिंट देतो. हिंट म्हणजे काय आहे, आतापर्यंत तुमच्या आयुष्यात काय घडलेलं आहे ते तुम्ही लिहू शकता की नाही? आतापर्यंत तुमच्या आयुष्यात काय घडलंय सर. कोणाला माहिती आहे? तुम्हालाच माहिती आहे. त्यामुळे मेजर काय माइलस्टोन्स आहेत मुख्य ते तुम्ही लिहून काढू शकता. सध्या तुमच्या आयुष्यात काय घडतंय हे तुम्ही लिहून काढा आणि ह्याच्या पुढे काय घडणार आहे ते लिहून काढा. चालेल सर. मग याचा अर्थ आतापर्यंत काय घडलंय 1 2 3 4 5 6 7 8 असं मला प्रश्न आणि उत्तर नकोय. मला काय हवंय तुमच्याकडून तुमची गोष्ट तुमच्या जीवनावर तुम्हीच लिहायची एक गोष्ट. आतापर्यंत काय घडलं काय होतंय आणि पुढे काय घडणार. पुढे काय घडणार? निबंधाचं नाव कोण आहे आणि हा निबंध किती मिनिटं लिहायचा आहे? 10 मिनिटं 10 मिनिटं झाली की बंद करून टाकायचं. 10 मिनिटाच्या आत संपला तरी चालतंय. ठीक आहे. सगळ्यांना समजलं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आत्ताच विचारून घ्या. नाही, पण मला एक सांगायचंय. तुम्ही जे आता मगाशी फायदे सांगितले कम्युनिकेशनने आपल्याला किती फायदे होतात, कॉन्फिडन्स वगैरे वगैरे ते सांगायचं नाही ना. ते मी हो. सगळं आता रिसेंटली खूप एक्सपिरियन्स केलं. हो आता रिसेंटली खूप एक्सपिरियन्स केलंय ते स्वतः. हो व्हेरी गुड. आणि आता माझे ते आज जे निबंध तुम्ही सांगितलंय त्याच्यामध्ये माझ्याकडे खूप आहे लिहायला. माझ्याबरोबर Very आता good. खूप काही चांगलं चांगलं घडलंय आणि फ्युचर मध्ये काय काय करायचंय मला ते ऑलरेडी माझं प्लॅन्ड आहे क्लिअरली. बरोबर. त्यामुळे माझा निबंध 10 मिनिटात अगदी क्लिअर कट लिहू शकते मी. व्हेरी गुड. छान छान छान. आणि उद्या सांगेन सुद्धा ते वाचून सगळ्यांसमोर. हो. पण माझं दुःख असं आहे की श्वेता एकटीच बोलतीये, बाकीचे लोक गप्प आहेत. श्वेताचं मला एक खूप चांगलं वाटतं की तिला जे वाटतं ती बोलतीये. सर. हा हा सर, थोडस मी सांगू शकतो पण लिहायला जरासं हे होईल सर. नाही हे लिहिणं कंपल्सरी आहे. तुम्ही कोणत्याही भाषेत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा, हिब्रू मध्ये लिहा, गुजरातीत लिहा, कोणत्याही भाषेत लिहा, हिंदीत लिहा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ही काही परीक्षा नाहीये. मी हा निबंध तुम्ही लिहिणं मस्ट आहे, अगदी भाग आहे. उद्या आपल्याला त्याचा खूप उपयोग होणार आहे. हा होमवर्क आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे हा निबंध लिहिल ना त्याला त्याचा जास्त फायदा होईल. हे जर नक्की ते आपण उद्या बोलूया. हॅलो सर, हा कधी पाठवायचे ते? पाठवायचे नाही, उद्या मला पाहिजे. उद्या पाठवू उद्या का? नका मला. उद्या आपण त्याचा कसा वापर करायचा ते उद्या बघू. हा उद्या माझंच लेक्चर आहे. ओके सर. डोक्याला आंदोलन गेलं, अरे बाबा हाच बाबा उद्या आहे का? उद्याचा विषय वेगळा आहे. कुठला आहे उद्या? खूप विषय चांगला आहे. अचिव्हमेंट मोटिवेशन, हे सिद्धी प्रेरणा. खूप सुंदर आहे. माझी आजची स्टोरी सुद्धा त्याच्यावर आहे. हा माझी आजची स्टोरी सुद्धा त्याच्यावरच आहे. जे उद्याचा आपला टॉपिक घडणार आहे ना, माझा निबंध म्हणलात तर त्याच्यावरच आहे. हो. आपण उद्या बघूया, त्याच्यावर जास्त माहिती घेऊया. ठीक आहे. कोणाला अजून काही प्रश्न आहेत? कोणाला काही सांगायचं आहे? बरं, मला असं वाटतं की मला जे कम्युनिकेट करायचं आहे ते मी केलं आणि ते तुम्हाला समजलेलं आहे. आणि आता तुम्ही जीवनात याचा वापर करून खूप मोठे व्हा अशी मी सदिच्छा करतो. आणि विज्ञान आश्रम विशेषतः सचिननी मला इथे येऊन तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि तुम्ही शांतपणे सगळं ऐकून घेतलं, तुम्ही चांगलं पार्टिसिपेट केलं. त्यामुळे माझाही उत्साह वाढला, माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मला एट अ टाइम 38 नवीन मित्रमैत्रिणी मिळालेले आहेत. माझा फोन नंबर तुमच्याकडे मिळेलच, तुम्हाला पत्ताही मिळेल. माझं थोडक्यात मी काय काय करतो ते सांगतो. मी गेले 36 वर्ष उद्योजकता विकास या कार्यक्रमात मी भाग घेतोय. मी नॅशनल लेवलवरचा उद्योजकता ट्रेनर आहे. अहमदाबादची एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यातली पहिली जी बॅच झाली होती भारतातली, त्याच्यात महाराष्ट्रातून मी गेलो होतो आणि तेव्हापासून मी उद्योजकता करतोय.
एमसीडी मिटकॉन जे आहे तर एमसीडीची स्थापना आणि त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट मी केलेला आहे आणि एमसीडीच्या काही लोकांचं सिलेक्शन मी केलेलं आहे, त्यांचं ट्रेनिंग पण मी केलेलं आहे. मी बरेच उद्योजकांना ट्रेनिंग दिलं. मी प्रोजेक्ट रिपोर्ट, लोन ऍप्लिकेशन, मार्केट सर्वे हे सगळं करतो. मी मॅनेजमेंट डेव्हलपमेंटवर ट्रेनिंग देतो आणि उद्याचा जो आपला विषय अचिव्हमेंट मोटिवेशन ट्रेनिंग त्याच्यात मी ट्रेनिंग देतो. आणि मी ऑपॉर्च्युनिटी गायडन्स आणि प्रोजेक्ट रिपोर्ट आणि फायनान्स, आता मेकअप इंडिया, वेकअप इंडिया, स्टँडअप इंडिया हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याचे बऱ्यापैकी प्रोजेक्ट्स मी करतो. तुम्हाला जर भविष्यात याची काही मदत लागली तर मी नक्की करेन. आणि मी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा हेड होतो सुझलॉनचा, तर मी CSRचं पण काम करतो. त्याच्यात कोणाला जर सहभाग घ्यायचा असेल तर आपण नक्की जरूर करू. कोणाला जर काम करायचं असेल, कोणाची एनजीओ असेल तर आपण बरोबरही काम करू शकू. थोडक्यात काय, आपलं आता उत्तम कम्युनिकेशन झालेलं आहे. तुम्ही सचिनच्या माध्यमातून आणि विज्ञान आश्रमाच्या माध्यमातून माझे चांगले मित्र झालेला आहात. आपण एक छान ग्रुप करूयात आणि नक्की पुढे जाऊयात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. उद्या मी आहे, उद्या जरूर या. उद्या खूप चांगला विषय, माझा तर किंवा विषय, आणि तुम्हाला उद्या नक्की आपण उद्या जास्त मला एक प्रश्न आहे. तुमचं स्वतःचं कम्युनिकेशन स्किल एवढं चांगलं कसं काय आहे? म्हणजे तुम्ही कसं? मला कॉलेज नंतर मी ही जी पहिली नोकरी स्वीकारली ना, तेव्हा मी अहमदाबादला जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा खूप छान ट्रेनिंग मिळालं. MBA ला ट्रेनिंग मिळालं होतं, पण MBA ला थिअरॉटिकल मिळालं होतं, पण हे प्रॅक्टिकल ते ट्रेनिंग मिळालं. आणि माझं कम्युनिकेशन मला अजून असं वाटतं की खूप इम्प्रुव्हमेंट पाहिजे, कारण ह्याच्यापेक्षा सुंदर कम्युनिकेशन करणारे लोक आहेत. पण एक नक्की, कम्युनिकेशन उत्तम असेल ना तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही किती 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 अवघड प्रॉब्लेम मध्ये असाल तरी. आणि अजून एक ह्याच्यात निम्मा जो आहे सचिन, आता आपण अर्धा सब्जेक्ट बघितला, कारण मी पहिल्यांदाच क्लिअर केलं की मॅनेजमेंट कम्युनिकेशनवर आता आपण बरं आहे. आपण स्वतःशी जे बोलतो ना ते जे कम्युनिकेशन आहे ते ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. त्याच्याशी आता त्याच्या विषयावर आता बोलणं चुकीचं होतं, त्यामुळे मी काही बोललो नाही. पण ते म्हणजे मेडिटेशन करणे किंवा स्वतःबरोबर काय बोलायचं, सेल्फ इन्स्ट्रक्शन. मग काही लोक हिप्नॉटिझम करतात, पण हिप्नॉटिझम सुद्धा इतकं बरोबर नाहीये, ते चुकीचं आहे. पण मेडिटेशन आपल्या हिंदू संस्कृतीत किंवा आपल्या भारतात जे मेडिटेशन आहे ते व्हायला पाहिजे. आणि ते जर तुम्ही शिकलात तर आपोआप सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. कारण आपण जास्तीत जास्त वेळ आपल्याशीच बोलत असतो, आपल्याशी. आणि मग ते कम्युनिकेशन जे ते आपण जर आपल्याशी उत्तम बोलायला लागलो, आता जसं जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तू राजा म्हणून जन्माला आलेला आहे, राजा म्हणूनच राहणार आहे आणि राजा म्हणूनच मरणार आहे. हे कम्युनिकेशन झाल्यावर ते स्वतःला राजाच समजायला लागले आणि कम्युनिकेशन स्वतःशी राजा झालं. तर ते तसं ते पुढे आहे, ते आपण बघूयात, त्याच्यावरही बोलूयात आपण. ओके, बरोबर. उद्या पण आपल्या सर सोबत असणार आहेत. उद्या तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीची तुम्ही जाम मजा घेणार आहात आणि त्यातनं तुम्हाला स्वतः कसे आहात आणि तुम्हाला काय करावं लागेल ह्या अनेक गोष्टींची तुम्हाला उद्या साक्षात्कार पण होईल आता कदाचित काहींना. कारण तुम्ही आता एकदम यंग आहात. तुम्ही आता कुठं कॉलेजमधनं बाहेर पडलात किंवा पडताय आणि मग विचार करताय पुढे जायचा. याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाताना नक्की उद्याच्याही प्रशिक्षणाची मदत होणार आहे. इनामदार सर, धन्यवाद. तुम्ही अगदी सचिन सर, त्यामध्ये वेगवेगळे कम्युनिकेशन स्किल्स वेगवेगळ्या उदाहरणांमधून सांगितले. आता हे स्किल्स महत्वाचे आहेत एक उद्योजक म्हणून. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घेताना, मार्केट समजून घेताना, तुमच्या सहकाऱ्यांना समजून घेताना, आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. समजलं नाही तर मग काय होणार नाही, है ना. जसं आपण म्हणतो की मार्केट नीड नाही समजली तर मग बरेचसे बिझनेस फेल होतात. अशा अनेक गोष्टी आहेत. सो हे स्किल्स नक्कीच सगळ्यांना महत्वाचे ठरतील, फायद्याचे ठरतील. तुम्ही हा व्हिडिओ परत परत बघू शकता सरांनी सांगितल्यासारखं. तर ही खासियत आहे ह्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची. तर आपण उद्या परत 5 वाजता भेटूया आणि खरं तर 4:45ला सगळे जॉईन करा. कारण आपण आज जसं स्वतःच ऐकलं, यदा कदाचित तुमच्यापैकी व्हॉलंटरी जर कोणाला कोणाच्या व्यवसायाविषयी मांडायचे असेल की मला हा व्यवसाय करायचा, मी हे करतोय, तुम्हाला मी ही मदत करू शकतो, ते फार फायद्याचं आहे. श्वेताला आज मुद्दाहून मी लिमिट नाही केलं स्टार्टिंगला. मला बघायचं होतं की श्वेता काय करतेय.
पण तुम्ही बघा, जितका कमी वेळात तुम्हाला मांडायचं असतं, तितके मोजके अचूक शब्द तुम्हाला निवडायला लागतात. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असतं. बोलायला तुम्ही 10 तास बोलाल, पण त्याला फार अर्थ नसतो. तर फार विचार करायला लागतो. तर उद्या ज्यांना कोणाला प्रेझेंट करायचं, त्याचं नॉमिनेशन नक्की आम्हाला कळवा. योगेश ओंकार सरांना मला कळवा आणि तशी मग उद्या मी तुम्हाला संधी देऊ. उद्या परत भेटूया आपण 4:45 वाजता.